हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघायचं आहे 7th टॉपिक आहे वेव ऑप्टिक्स. ऑलरेडी 6 टॉपिक झालेले आहेत. बऱ्याच जणांचं बरेचसे जे टॉपिक मधले डाऊट होते 6च्या टॉपिक मधले बऱ्यापैकी सगळे क्लिअर झालेले आहेत. ज्यांनी मागचे टॉपिक्स बघितलेले नाही आहेत ते बघा व्यवस्थित. ते टॉपिक बघितल्यानंतर इट्स लाईक युअर संजीवनी, तुमच्यासाठी ते संजीवनी आहे. ते परफेक्ट बघून घ्या, अगदी चांगलं त्याच्यातनं तुम्हाला त्या टॉपिकचं नॉलेज येईल. आणि आजचा टॉपिक आहे आपला 7th टॉपिक जो आहे वेव ऑप्टिक्स. जसं की कुठलाही टॉपिक स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला माहिती आहे की मी त्या टॉपिकवरचे इम्पॉर्टंट पॉईंट सांगतोय, इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतोय. ते पॉईंट अजिबातच मिस करायचे नाहीयेत. आता तरी सांगणारच आहे मी, पण ह्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ पण केलेला आहे फिजिक्सचे IMP क्वेश्चन, जो तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओच्या सेक्शन्समध्ये तुम्हाला नक्की दिसेल. तर फिजिक्सचे IMP क्वेश्चन्स. तर आता या टॉपिकमध्ये सुरुवात करायच्या आधीच मी सांगतो की वेव ऑप्टिक्समध्ये बेसिकली सगळ्या डेफिनेशन्स परफेक्ट करायला पाहिजे. त्यानंतर थोडेसे लास्ट वाला जो पार्ट आहे टेलिस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, हा जरासं इथं लक्ष दिलं पाहिजे. बरेच वर्ष झालं नाही क्वेश्चन पडला त्यातून. इंटरफरन्स डिफ्रॅक्शन आणि त्याच्याबद्दल थोडीशी थेरी आणि थोडेसे त्याच्यातले कंडिशन्स आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. आणि यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथं जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे. ऍटलीस्ट हे जे काही पॉईंट सांगितले इथं जबरदस्त लक्ष द्यायचं आहे. इथं अजिबात आपलं डायव्हर्ट होऊन द्यायचं नाही लक्ष. सो जास्त वेळ न घालवता आपण स्टार्ट करूयात. 7 टॉपिक आहे वेव ऑप्टिक्स. वेव ऑप्टिक्स मध्ये माहिती आहे तुम्हाला ऑप्टिक्स जरा लक्षात ठेवा. शेवटी ICS आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे की ज्या शब्दाच्या शेवटी ICS असेल फिजिक्समध्ये, ही मेन ब्रांच असणार आहे फिजिक्सची. सो ऑप्टिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ लाईट अँड देअर फेनॉमिनन. म्हणजे लाईटचा अभ्यास करायचा आहे, लाईटच्या कुठल्याही फेनॉमिननचा अभ्यास करायचा आहे, तिथे तुम्हाला ऑप्टिक्सला डील करावं लागेल. म्हणजे तो जो स्टडी येणार तो ऑप्टिक्स या ब्रांचच्या अंडर येईल. सो लाईक रिफ्लेक्शन यू कॅन से, रिफ्रॅक्शन म्हणू शकताय, इंटरफरन्स म्हणू शकताय, डिफ्रॅक्शन म्हणू शकताय, पोलरायझेशन म्हणू शकताय आणि बरंच काही म्हणू शकताय. त्यातलं मेन रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन हे जे काय सगळं आहे ते या टॉपिकमध्ये आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. स्टार्ट करूयात आपण जास्त न घालवता. तर न्यूटन्स कर्पस्कलर्स थेरी आहे. न्यूटन्स कर्पस्कलर्स थेरीमध्ये हे जे काही बेसिक 6 ते 7 पॉईंट्स आहेत. बेसिकली लक्षात ठेवा, हा क्वेश्चन 2 मार्काला येतोय, 2 ते 3 मार्क मॅक्सिमम. तिथे तुमच्याकडे एक्सपेक्टेड असतं की जर 2 मार्काला आलं तर 4 पॉईंट असावेत त्याचे, 3 मार्काला आला तर त्याचे 6 पॉईंट असावेत. पण त्याच्यात लक्षात काय ठेवायचं, बेसिकली हा जो टॉपिक आहे, पूर्वी हा टॉपिकचं नाव होतं वेव्ह थेरी ऑफ लाईट आधीच्या सिलेबसमध्ये, पण आता वेव्ह ऑप्टिक्स झालेलं आहे थोडंसं. आणि ऍक्च्युली पूर्वी वेव्ह थेरी ऑफ लाईट आणि त्याच्यानंतर इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन असं 2 वेगवेगळे टॉपिक होते. आता कंबाईन झालाय तो टॉपिक. सो नवीन वर्ष, नवीन टॉपिक, नवीन टार्गेट असं बऱ्यापैकी त्यांना करायचं आहे. न्यूटन्स कर्पस्कलर्स थेरीमध्ये एव्हरी लाईट सोर्स इमिट्स मायन्यूट लाईट पार्टिकल्स, दे आर कॉल्ड एज कर्पस्कल्स. मायन्यूट लाईट पार्टिकल्स म्हणजे अगदी छोटे 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 पार्टिकल्स असतील, ज्यांना आपण काय म्हणणार आहे आसपासनं कर्पस्कल्स. हे कोणी सांगितलेलं आहे? न्यूटन्सनी सांगितलेलं आहे. जे न्यूटननी सांगितलेलं आहे पुस्तकात ते मी तुम्हाला सांगायला लागलो, त्यामुळे लक्ष द्यायचं इथं व्यवस्थित. न्यूटन्सनी काय सांगितलेलं की जे प्रत्येक पार्टिकल आहे ते मायन्यूट लेवलचे आहेत. मायन्यूट म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल. दे आर परफेक्टली इलास्टिक. दे ट्रॅव्हल विथ हाय स्पीड इन अ स्ट्रेट लाईन. म्हणजे कुठलाही सपोज माझ्या हातामध्ये लाईटचा सोर्स आहे, त्याच्यातून जो लाईट बाहेर पडेल तो स्ट्रेट जाईल, स्ट्रेट लाईन मध्ये जाईल. नक्की असं जायला लागलाय मग त्याला मन झालं म्हणून इकडे फिरायला लागलाय मग तो इकडे जायला लागलाय, असं नाही होणार आहे. एका स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करत जाईल, त्याला आपण म्हणणार आहे they travel with a high speed obviously in a straight line. Their speed is different in different media. हे ऍक्च्युली पहिला सांगितलं न्यूटननं. आपल्याला हे कन्फर्म माहिती आहे की लाईटचं स्पीड हवेमधलं म्हणजे एअर मधलं, पाण्यामधलं, वॉटरमधलं स्पीड किंवा दुसऱ्या कुठल्या मीडियम मधलं जे स्पीड असते ते डिपेंडंट असते त्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती. इथंपर्यंत तरी 11th झालेला आहे. न्यूटननं सांगितलं पहिलं आहे द स्पीड ऑफ लाईट इज डिफरंट इन डिफरंट मीडिया. Colors also, different colors of light are due to the different sizes of corpuscles. इथं थोडंसं आहे ज्याच्यावरती नंतर डिस्कशन झालं आणि थोडेसे ड्रॉबॅक्स काढले गेले की बाबा सायझेस वरती नाही तर दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींवरती डिपेंडंट आहे डिफरंट कलर्स ऑफ लाईट. पण न्यूटननी जर विचार करा, त्यावेळी लाईट बद्दल ना जगाला काहीच माहिती नव्हतं, काहीही माहिती नव्हतं त्यावेळी. न्यूटननी येऊन असं सांगितलेलं आहे. सो ती पण एक मोठी गोष्ट आहे. तर न्यूटननी काय सांगितलेलं आहे की डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट सायझेस ऑफ कर्पस्कल्स. म्हणजे लेट्स असं असेल ना की रेड वाला जो कलर आहे त्याची साईज मोठी असणार किंवा दुसरा व्हायलेट वाला साईज आहे कमी असणार, असं काही पण जे आहे थोडंफार तुटक फुटक असणार. खरं ते न्यूटनने त्यावेळी सांगितलं की डिफरंट सायझेस वरती त्याचे कलर्स अवलंबून आहेत. ओके. पण नंतर जाऊन कळालं की ते थोडंसं रॉंग होतं, पण ते बघूयात आपण नेक्स्ट. वन गेट सेन्सेशन ऑफ लाईट वेन द कर्पस्कल्स फॉल ऑन द रेटिना.
येस, तुम्हाला 10th मध्ये सायन्स 2 मध्ये ह्युमन स्ट्रक्चर आहे, सॉरी ह्युमन आय स्ट्रक्चर आहे. तर ह्युमन आय स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला माहिती आहे की बॅक साइड आयची जी आयबॉलची जी बॅक साइड असते तिथं रेटिना म्हणतो आपण त्याला. रेटिना इज मेड अप ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. रेटिना इज मेड अप ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. न्यूटननं सांगितलं की एखाद्याला लाईटचं सेन्सेशन कधी होणार. मला कळतं की हा कलर ग्रीन कलर मध्ये आहे, हा पिंक कलर मध्ये, मला सेन्सेशन कधी होणार जेव्हा हा लाईट माझ्या रेटिनावरती फॉल होईल. कळा लागलंय का बघा, तेव्हा होणार आहे. वन गेट सेन्सेशन ऑफ लाईट ड्यू टू द corpuscles fall on the retina. आणि त्यानंतर आहे दिस theory predicted that speed of light in denser medium is greater than speed of light in rarer medium. काय सर, परत सांगा जरा काय आहे. द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन रेरर मीडियम. येस, बरोबर ऐकलाय तुम्ही. तुम्हाला जे ऐकताना चुकीचं वाटलंय तेच तुम्ही बरोबर ऐकलाय. हे सांगितले न्यूटननं. असं जर झालं असेल, द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन रेरर मीडियम, तुम्ही ऍक्सेप्ट करणार का थेरी? नो, कारण की तुम्हाला माहिती आहे की स्पीड ऑफ लाईट इन रेरर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. पण न्यूटननं जेव्हा कधी सांगितलं होतं त्यावेळी जग पूर्ण माहिती नव्हतं काय, बाबा लोकांना माहिती नव्हतं की म्हणजे ऍक्च्युली लाईटच्या थेरीमध्ये पहिलं कॉन्ट्रीब्युशन दिलं थेरीमध्ये डिस्कवर करण्यासाठी न्यूटनने. त्यावेळी लोकांना माहितीच नव्हते. काय लागले का की न्यूटननं बाबा असं असं काय काय केलं, इट्स टोटली काय माहिती नव्हतं. पण जेव्हा हे नंतर जाऊन कळालं की स्पीड ऑफ लाईट इन रेरर मीडियम इज ऍक्च्युली ग्रेटर दॅन डेन्सर मीडियम, मग ते नंतर जाऊन जे काही न्यूटनने थेरी केली होती ते जगाने सांगितलं की नो, इट इज नॉट करेक्ट. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना सगळंच चुकीचं सांगितलं. त्यातले 2-3 मुद्दे चुकलेत, पण त्यांना सगळं चुकीचं सांगितलेलं नाहीये. ओके, सो त्याच्या थेरीतले ड्रॉबॅक्स इथं आपल्याला बघायचे. ड्रॉबॅक्स काय सांगितलं, द प्रेडिक्शन ऑफ स्पीड ऑफ लाईट इन न्यूटन कर्पस्क्युलर्स वॉज रॉंग ऍक्च्युली. आणि नंतर जाऊन आपल्याला कळालं देन जनरली द स्पीड ऑफ लाईट इन रेरर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. हे नंतर जाऊन कळालं आपल्याला. हा पहिला ड्रॉबॅक. आणि मगाशी दुसरा अजून एक सांगितला, ऑल्सो द डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट वेव्हलेंथ. कळा लागलंय का बघा, एखादा कलर त्याच्या वेव्हलेंथमुळे ओळखला जातोय, न की त्याच्या साईजमुळे. पण न्यूटननं सांगितलं होतं की त्याच्या साईजमुळे आहे, त्यामुळे तो थोडासा ड्रॉबॅक झाला त्याचा. नेक्स्ट आहे मॅक्सवेल. मॅक्सवेलमध्ये बघत असताना मॅक्सवेलमध्ये बघत असताना ही स्टेटेड दॅट लाईट इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह, इट डोंट रिक्वायर मटेरियल मीडियम टू ट्रॅव्हल, इट कॅन ट्रॅव्हल इन अ व्हॅक्युम ऑल्सो. म्हणजे त्यांना काय सांगितलं, लाईटला मीडियमची गरज नाही आहे, ते ट्रॅव्हल करणार आहे व्हॅक्युम मध्ये. ओके, देन ऑल्सो इट इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक. ऍक्च्युली हे महत्वाचं आहे मॅक्सवेल्स मध्ये. पूर्वी मॅक्सवेलचं नाव होतं थेरीचं मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. काय होतं नाव? मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक बघा नावातच आहे त्याच्या, की मॅक्सवेलनं काय सांगितलं की लाईट कशापासून बनलेली आहे, इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक व्हायब्रेशन्स, मॅग्नेटिक व्हायब्रेशन्स, या दोघांपासून बनलेले लाईट. हे मॅक्सवेलने सांगितलेलं आहे. कळा लागलंय. त्यानंतर आला मॅक्स प्लँक्स क्वांटम थेरी. आता हा ना थोडासा व्यवस्थित समजून घ्या पहिले. सपोज मी एखादा लाईट सोर्स काढायला लागलोय, लक्ष द्या इकडं, एक लाईट सोर्स काढायला लागलोय. सो लाईट सोर्स जर बघत असाल तर लाईट सोर्समध्ये जे पार्टिकल्स आहेत, कळा लागलंय का बघा, जे पार्टिकल्स, समजा हे सगळे भरपूर सारे पार्टिकल्स आहेत, तर मॅक्सवेलनं काय सांगितलं की हे जे पार्टिकल बाहेर यायला लागलेत सगळं ठीक आहे, पण हे जेव्हा ते बाहेर येणार आहेत ना, तेव्हा ते बंच मध्ये येणार आहेत, ते पॅकेट्स मध्ये येणार आहेत. म्हणजे असं होईल, म्हणजे ह्यांचा एक बंच गेलेला आहे बघा, त्यानंतर इकडे एक असा बंच असेल यांचा. सो या बंचला ना आजपासून तुम्ही सगळे म्हणा क्वांटा. बंचला काय म्हणा आजपासून क्वांटा, असं मॅक्स प्लँक्सने सांगितलेलं होतं की हे जे लाईट आहेत, जे बाहेर यायला लागले लाईट पार्टिकल्स, ते एकटा येत नाहीये, ते बंच मध्ये यायला लागलं, पॅकेट्स मध्ये यायला लागलं. त्या पॅकेट्सला आजपासून काय म्हणायचं तुम्ही? क्वांटा. म्हणून या थेरीचं नाव काय? मॅक्स प्लँक्स क्वांटम थेरी. काय लागलंय का बघा, काय नाव पडलं त्याचं? मॅक्स प्लँक्स क्वांटम थेरी. सो अकॉर्डिंग टू हिम, light particle emit from the light source are in the form of bunch or packets. So this bunch is called as quanta. आता क्वांटा म्हणजे एक बंच झाला लाईटचा. आता जर तो बाहेर यायला लागलाय तर तिथं एनर्जी तरी असणार आहे. सो एनर्जी आहे E इज इक्वल टू एच न्यू. कळा लागले का बघा, हा जो सिम्बॉल आहे याला म्हणायचंय न्यू, म्हणताना म्हणायचंय न्यू, पण ऍक्च्युली त्याचा जो मिनिंग आहे तो आहे फ्रिक्वेन्सी म्हणून. त्याचा जो मिनिंग आहे तो काय आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट म्हणून. सो एच म्हणजे आहे प्लँक्स कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू फिक्स आहे 6.63 इंटू 10⁻³ जूल सेकंड. 6.63 इंटू 10⁻³ जूल सेकंड. सो हे फर्स्ट पॉईंट, 3 पॉईंट होते, खूप इम्पॉर्टंट होते, जे बेस आहेत, अंडर एस्टिमेटेड क्वेश्चन्स आहेत, त्यांना प्लीज 2 मार्कांसाठी आहेत, थोडंसं ना लक्ष द्यावं लागेल. असं डायरेक्टली सोडून देऊ नका, हे महत्वाचे आहेत. कधी कधी 1-1 मार्क 2-2 मार्कला पडतात क्वेश्चन. नेक्स्ट आपण पॉईंट बघूयात,
येस. नेक्स्ट मध्ये आपल्याला आता काय काय झालं, न्यूटन्स लॉ झालेला आहे, मॅक्सवेल झालेला आहे, मॅक्स प्लँक्स क्वांटम थिअरी झालं, आणि हा फेवरेट क्वेश्चन. हा फेवरेट क्वेश्चन का सर फेवरेट काय? कारण की हायजिन्समुळेच आपण आताच्या ज्या इथून पुढचा जो टॉपिक आहे तो हायजिन्सनंच जास्त करून डिस्कवर केलेला आहे किंवा त्याच्या प्रिन्सिपलवरती काम करतोय. मग हायजिन्स थेअरीसाठी पण तिथं पण अजम्पन्स आहेत. अजम्पन्स नंबर काय आहेत जरा बघूयात आपण. नंबर 1, येस, अजम्पशन नंबर 1 काय, लाईट प्रोपागेट्स इन द फॉर्म ऑफ लॉंगिट्युडिनल वेव्ह. पहिला त्याने हे सांगितलं की लाईट इज अ फॉर्म ऑफ लॉंगिट्युडिनल वेव्ह. नंतर जाऊन त्याच्यावरती पण थोडंसं डिस्कशन झालं, थोडंसं क्रिटिसिझम झालं की बाबा लॉंगिट्युडिनल वेव्ह कशी काय. चला तो पण पार्ट नंतर बघायचा आहे. सो अँड फॉर प्रोपागेशन ऑफ लाईट मटेरियल मीडियम इज नेसेसरी. आताच आपण बघितलं की मटेरियल मीडियम इज नॉट नेसेसरी म्हटलं होतं, पण हायजिन्सनं काय सांगितलं की मटेरियल मीडियम इज नेसेसरी अँड दिस एक्झिस्ट एव्हरीवेअर. हे जे मटेरियल मीडियम होतंय, लाईट जे प्रोपागेट करणार आहे हे सगळीकडे प्रेझेंट आहे. ओके, हायजिन्सनं सांगितलं स्पेसमध्ये आहे, ॲज वेल ॲज it can transfer in the transparent medium also. Next, when these waves and enter into our eyes, then we get sensation. त्यांना काय सांगितलं की हे अशा टाईपचे जेव्हा वेव्ह असतील आपल्या डोळ्यामध्ये जातील तेव्हाच त्याचं सेन्सेशन होणार. न्यूटननं काय सांगितलेलं होतं, रेटिनावरती पडल्यावरती सेन्सेशन होणार. जर पॉईंट लक्षात ठेवा. डिफरंट कलर्स ऑफ लाईट ड्यू टू द वेव्हलेंथ. आत्ताच आपण बघितलं जो न्यूटनचा ड्रॉबॅक होता, जो न्यूटनचा 2 ड्रॉबॅक परत सांगा मला कुठला आहे, की लाईटचं स्पीड हे रेअरर मध्ये कमी, डेन्सर मध्ये जास्त असं न्यूटननं सांगितलेलं होतं. नेमके तेच 2 ड्रॉबॅक, म्हणजे तो एक ड्रॉबॅक आणि डिफरंट कलर्स ऑफ लाईट ड्यू टू द डिफरंट सायझेस असं सांगितलेलं होतं. हे नेमके 2 ड्रॉबॅक कोणी चेक केले, कोणी ऍडव्हान्टेज बनवले, हायजिन्सनी. सो हे दोन्ही पण तिथं आहे. स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज लेसर दॅन स्पीड ऑफ लाईट इन रेअरर मीडियम. सो हे हायजिन्स वेव्ह थेरी. जरा क्वेश्चन घ्या, क्वेश्चन समजावून घ्या. राईट द अजम्पशन्स मेड इन हायजिन्स वेव्ह थेरी आलं, हे लिहावं लागेल. हायजिन्स प्रिन्सिपल आलं, हे लिहावं लागेल. बरेचसे स्टुडंट मी बघतो हायजिन्स प्रिन्सिपल विचारलेलं असतं, हे लिहित बसताय, मार्क मिळणार नाहीत. हायजिन्स वेव्ह थेरी विचारलेलं असतं, हे लिहित बसताय, अगेन मार्क मिळणार नाही. समजून घ्या क्वेश्चन कसा आहे, गडबड करू नका. हायजिन्स वेव्ह थेरी बघितली की नाही असं आपण असं लालच येते आपल्याला, चला पटपट पटपट लिहायचंय लिहायचंय लिहायचंय, तर त्याच्यात चुकून जात आहे. गडबड करायची नाही. काय लागलंय? So hygiene principle मध्ये when the light traveling through a medium and enters into the center of any part of the atom, actually त्याच्या सेंटरला, ॲटमच्या सेंटर पार्ट ऑफ द ॲटम, then that atom acts as a secondary source of light which will emit the secondary wavelets of the light. समजले मला, काही कळलेलं नाही, पण लक्ष द्या, 2 मिनिटात क्लिअर करून सांगतो. लक्ष द्या. सपोज एक हा ॲटम आहे असा विचार करा. एक हा ॲटम आहे. ॲटम आहे म्हणजे त्याला सेंटर असणार. जेव्हा हायजिन्सनं काय सांगितलं, कुठलाही लाईट येईल आणि जेव्हा तो कुठं जाईल, एखाद्या ॲटमच्या सेंटरला जाईल. एखाद्या ॲटमच्या सेंटरला जाईल. एक लाईट आला आणि सेंटरला गेला, तर जेव्हा तो सेंटरला जाऊन कोलाइड होणार एखादा लाईट, तेव्हा तो जो ॲटम आहे तो स्वतःला समजतोय की मी एक लाईटचा सोर्स आहे. काय आहे? मी लाईटचा एक सोर्स आहे. बाळ, जर मग तू लाईटचा सोर्स असेल तर तुझं काय काम आहे, की लाईट बाहेर टाकणं काम आहे. आता लाईट हा फर्स्ट लाईट इकडनं या लागलाय, प्रायमरी लाईट इथं या लागलाय, सेंटरला पडायला लागलाय. मग लाईट जे तू बाहेर टाकणार आहेस, तू ॲटम, तू काय स्वतःला समजतेस की युअर सेल्फ इज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. जर सेकंडरी सोर्स ऑफ लाईट असेल तर लाईट बाहेर टाक, पण कुठल्या साईडला? या साईडला, या साईडला. कळायला लागलंय का बघा, म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये, म्हणजे ही आतून लाईट जाईल ते अशी जाईल. हे खूप महत्वाचं आहे बाळांनो, कारण की पुढे आपल्याला वेव्ह फ्रंट शिकायचं आहे. त्याचे 2 टाइप्स बघायचे आहेत. वेव्ह नॉर्मल शिकायचं आहे आणि बरंच काय काय पुढे शिकायचं. त्याच्यामध्ये वेव्ह फ्रंट आहे, पण ते वेव्ह फ्रंट समजण्यासाठी हायजिन्स प्रिन्सिपल समजायला पाहिजे. हे न बघता स्टेटमेंट कसं तयार करायचं हे लक्षात ठेवा. व्हिडिओ माझा ऍक्च्युली त्यासाठी बघा की आन्सर लक्षात कसं ठेवायचं, कुठला पॉईंट लक्षात कसं ठेवायचं, इमॅजिन करा. थोडंसं ना पिक्टोरियल फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तुमच्या साईडनं सांगतोय की सपोज हा ॲटम आहे, एक लाईट या लागले प्रायमरी सोर्स पासून, इथं कुठेतरी लाईट सोर्स आहे, त्याच्यापासून लाईट या लागले आणि ते पडायला लागले कुठं, त्या एखाद्या ॲटमच्या सेंटरला. जर सेंटरला पडत असेल तर तो ॲटम स्वतःला समजणार आहे मी सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. अरे बाबा, जर सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहेस ना, तर तू लाईट बाहेर टाक, पण कुठल्या साईडला टाक? फॉरवर्ड डायरेक्शनला. हेच फक्त इंग्लिशमध्ये होईल. वेन अ लाईट एंटर्स इनटू द सेंटर ऑफ द एनी मॉलिक्यूल और ॲटम, देन ॲटम इज कन्सिडर्ड ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट विच विल इमिट सेकंडरी वेव्हलेट्स. हे 3-4 वेळा रिपीट करायचं रिझन होतं, इम्पॉर्टंट आहे म्हणून. नेक्स्ट आहे, each point on the wavefront acts as a secondary source of light which will emit secondary wavelets. हा पॉइंट ना थोडासा खालती कळेल तुम्हाला. त्यानंतर सेकंडरी वेव्हलेट्स इन अ बॅकवर्ड डायरेक्शन आर ऑल्सो इफेक्टिव्ह. ऍक्च्युअली इनइफेक्टिव्ह आहे ते, इफेक्टिव्ह नाही, सॉरी, इनइफेक्टिव्ह आहे. म्हणजे जर लाईट सोर्सेस असतील, ओके,
तर तू बॅकवर्ड डायरेक्शनला जे वेव्ह टाकशील ते इनइफेक्टिव्ह आहे, त्याचा काही उपयोग नाही, त्याचं इतकी ताकद नसणार आहे. ओके, सो नेक्स्ट आपण बघूयात वेव्ह फ्रंट बघायचं आपल्याला. वेव्ह फ्रंट, येस, वेव्ह फ्रंट म्हणजे प्लेन सोर्स इज ॲट इन्फानाइट डिस्टन्स. हा ना खूप महत्वाचा विषय समजून घ्या. वेव्ह फ्रंट बघायचा आहे. वेव्ह फ्रंट साठी ना मला तुम्हाला इमॅजिन करून दाखवावं लागेल. जरा लक्ष द्या इकडे, मी इथे एक डायग्राम करतो, व्यवस्थित लक्ष द्या. ही इम्पॉर्टंट आहे. इथे लक्ष दिलं की दोन्हीकडे क्लिअर होणार आहे. जर व्यवस्थित लक्ष द्या. सपोज हा एक लाईटचा सोर्स आहे. लाईटचा सोर्स म्हणजे काय असणार आहे? येस, लाईटचा सोर्स म्हणजे काय असणार आहे? इथं एक लाईटचा सोर्स म्हणजे एक आपण बल्ब घेऊयात, बल्ब. ओके, बल्ब घेऊयात. लाईटचा सोर्स म्हणजे काय घेऊयात? इथे एक बल्ब घेऊयात. येस, जरा लक्ष द्या इकडे. हा, लाईटचा सोर्स एक घ्यायला लागलोय आपण, एक बल्ब घ्यायला लागलो. येस, तर बल्ब आहे, लाईटचा सोर्स आहे. लाईटचा सोर्स असेल तर बाळ काय करायला पाहिजे? लाईट पार्टिकल्स बाहेर येणार आहे. ह्याच्यातनं लाईट पार्टिकल्स आहेत असे, हे लाईट पार्टिकल्स इमिट होणार, बाहेर येणार. बाहेर येताना ते ऑल पॉसिबल डायरेक्शन्सला येणार. काहीच दुमत नाहीये, परफेक्टली सर समजलेला आहे. पण जरा लक्ष द्या, एक मी चेक केलं की एका ठराविक टाइम नंतर ऐका व्यवस्थित, एका ठराविक टाइम नंतर मी एक एक्झाम्पल म्हणून टाइम घेण्यासाठी कन्सिडर करतोय 1 सेकंदानंतर हे पार्टिकल्स सगळे जे बाहेर आल्यात ते कुठपर्यंत जाऊन पोहोचलेत हे बघायला लागले. 1 सेकंदानंतर किंवा 2 सेकंदानंतर हे जे सगळे पार्टिकल्स आहेत ते कुठपर्यंत जाऊन पोहोचलेत? मला कळालं की ते इथपर्यंत जाऊन पोहोचलेत. कळायला लागले का? बघा, सगळे इथपर्यंत जाऊन पोहोचलेत. मग मी काय करतोय, हे जे सगळे पॉइंट्स आहेत त्यांना मी जॉईन करतोय, जे जस्ट लाईक असं मिळेल. कळायला लागले? परत 4 सेकंदानंतर बघितलं तर हे पुढे जाईल आणि मागचे इथे येतील. कळायला लागले का? म्हणजे असे या टाईपमध्ये त्याच्या वेव्हफ्रंट मिळत जातील. वेव्हफ्रंट मिळत जातील. मग वेव्हफ्रंट म्हणजे असते काय नेमकं? लोकस आहे बघा, ठीक आहे ना. लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स. इट इज ऍक्च्युअली द लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स वेअर ऑल दिस पार्टिकल्स रीच सायमल्टेनियसली. एकाच वेळी ठराविक टाइम नंतर हे जे लाईट पार्टिकल्स आहेत ते कुठं जाऊन पोहोचणार आहेत, त्याला आपण म्हणणार आहे लोकस. तर हा जो लोकस आहे, तर त्या लोकसचा छोटासा पोर्शन त्याला आपण म्हणणार आहे वेव्हफ्रंट. सो वेव्हफ्रंट इज ऍक्च्युअली अ स्मॉल पार्ट ऑफ द लोकस वेअर ऑल द पॉइंट्स वेव रीच सायमल्टेनियसली वेन इट इज इमिटेड फ्रॉम द लाईट सोर्स. एखाद्या लाईट सोर्स पासून जेव्हा लाईट पार्टिकल्स असे बाहेर यायला चालू होतील, तेव्हा ते एका ठराविक टाइम नंतर ना ठराविक डिस्टन्सला जाऊन पोहोचतील. तर ह्या जो पूर्ण पॉइंटचा बंच आहे ना, ह्याला लोकस म्हणणार. तर त्या लोकसचा छोटासा पोर्शन आपण त्याला म्हणणार आहे वेव्हफ्रंट. वेव्हफ्रंटचे 2 टाइप्स आहेत. एक आहे प्लेन वेव्हफ्रंट, दुसरा आहे स्पेरिकल वेव्हफ्रंट. वेव्हफ्रंटचे 2 टाइप्स कुठले आहेत? एक आहे प्लेन वेव्हफ्रंट, दुसरा आहे स्पेरिकल वेव्हफ्रंट. प्लेन वेव्हफ्रंट म्हणजे समजून घ्या काय असणार आहे. येस, व्यवस्थित लक्ष द्या इकडं. प्लेन वेव्हफ्रंट म्हणजे असणार आहे जसं लाईक इथे दिसतोय तुम्हाला, एक 2 मॉलिक्यूल दाखवलेत मी इथं व्हायलेट कलर मध्ये. 2 मॉलिक्यूल आहेत, त्याच्या सेंटरला लाईट एक बॅक साईडनं आलाय. जेव्हा सेंटरला लाईट आलाय, तो जो मॉलिक्यूल आहे, तो जो ऍटम आहे, त्यानं काय समजलं पाहिजे? तो स्वतः कोण आहे? लाईटचा सोर्स आहे. जर लाईटचा सोर्स असेल तर काय काम आहे बरं तुझं? लाईट बाहेर टाकणं. कुठल्या साईडला टाकणं? बॅक साईडला. बॅकवर्ड टाकणं नाही. बॅकवर्ड लाईट तुम्हाला माहिती आहे इनइफेक्टिव्ह आहे. मग कुठं? फॉरवर्ड डायरेक्शनला. सो इथं फॉरवर्ड डायरेक्शनला लाईट गेलाय. येस, इथं फॉरवर्ड डायरेक्शनला लाईट गेला आणि मी परत एकदा याच्या मॉलिक्यूलच्या सेंटरला किंवा ह्याला टँजंट काढली तर तुम्हाला एक वेव्हफ्रंट मिळेल आणि असंच हे कंटिन्यू होत राहील. सिमिलरली इकडं आहे, समजा हे लाईटचे पार्टिकल्स आहेत असे आणि मग त्याला प्रत्येकाला टँजंट काढल्यानंतर परत एकदा ही वेव्हफ्रंट मिळून जाईल. पण ह्याच्यात काय समजून घ्यायचं? वेव्हफ्रंटमध्ये, प्लेन वेव्हफ्रंटमध्ये जो लाईट या लागलेला आहे प्रायमरी पासून, हा जो लाईट या लागलाय तो असा काहीतरी आहे, बरोबर आहे का? पॅरलल आहे. लाईट कसा आहे? पॅरलल. लाईट पॅरलल कुठल्या सोर्सचा येतोय? जेव्हा सोर्स फायनाईट डिस्टन्सला असतोय का सोर्स इन्फानाईट डिस्टन्सला असतोय? ऑब्विसली सोर्स इन्फानाईट डिस्टन्सला ज्यावेळी असतोय तेव्हा जे लाईटचे पार्टिकल्स आहेत किंवा लाईटचा जो रे आहे तो पॅरलल. तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, बेस्ट आहे सन रेज. सन इज ॲट इन्फानाईट डिस्टन्स, त्याच्यापासून ज्या रेज येतील त्या पॅरलल येतील, त्यावेळी प्लेन वेव्हफ्रंट मिळेल. स्पेरिकलसाठी तुम्ही हे एक्झाम्पल घेऊ शकता. हे बघा, जेव्हा सोर्स हा फायनाईट डिस्टन्सवरती असेल, कमी डिस्टन्सवरती असेल, तेव्हा ती जी वेव्हफ्रंट तयार होईल त्याला आपण म्हणतोय स्पेरिकल वेव्हफ्रंट. इतकंच फक्त महत्वाचं नव्हतं ह्याच्यामध्ये. प्लेन वेव्हफ्रंटमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन आहे आणि ते कसं ड्रॉ केलेलं आहे हे टेक्स्टबुक मध्ये पण दिलेलं आहे. हेच आता मी सगळं डिटेलमध्ये जे सांगितलं हे त्याचाच पार्ट होता. नेक्स्ट पार्ट आपण बघूयात. येस, होप मला असं वाटतं की हा पण पार्ट तुम्हाला समजलेला असेल. नेक्स्ट आपण पार्ट बघूयात. तर इथं प्लेन वेव्हफ्रंट, स्पेरिकल वेव्हफ्रंट झालेला आहे, वेव्हफ्रंट झालेला आहे.
वेव्ह फ्रंटला परपॅन्डिक्युलर म्हणजे वेव्ह नॉर्मल, वेव्ह फ्रंटला परपॅन्डिक्युलर ड्रॉ करणे म्हणजे काय असणार आहे, वेव्ह नॉर्मल. लक्षात ठेवायचं आहे. सो इथं आपल्याला बघायचं नेक्स्ट पॉईंट आहे रिफ्लेक्शन. जरा लक्ष द्या. रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन हे दोन अगेन इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन दोन इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. काय सर इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये बाळांनो, हा 4 ते 5 4 मार्कांना क्वेश्चन पडतोय. सॉरी 4 मार्कांसाठी ना ह्याच्या सगळ्यात पहिला डायग्राम काढणे टास्क काय महत्वाचा. सगळ्यात पहिला काढणे डायग्राम. डायग्राम काढताना लक्ष द्या इकडे कसं काढायचं. सो एक 2 रे आलेले आहेत, या 2 रे आलेले आहेत. त्यापैकी ए डॅश बी डॅश ही वेव्ह फ्रंट आहे, ही वेव्ह फ्रंट आहे. सपोज ही वेव्ह फ्रंट आहे जेव्हा, आणि हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. मी तर रिफ्लेक्शन सांगायला लागलोय, इकडे रिफ्रॅक्शन आहे तुम्हाला. येस, इकडे मी रिफ्लेक्शन सांगायला लागलोय, इकडे रिफ्रॅक्शन आहे इथं वरती. ओके, सो लक्ष द्या इकडं. सो या जेव्हा रेज या लागलेले आहेत, या रेज येत असताना जेव्हा सपोज ही वेव्ह फ्रंट आहे, वेव्ह फ्रंट असेल तर जेव्हा हे रिफ्लेक्टिंग सरफेसला हे जाऊन टच होईल, ही वेव्ह फ्रंट जाऊन टच होईल. व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे तरच कळणार आहे. येस, जेव्हा ही रिफ्लेक्टिंग सरफेसला जाऊन टच होईल म्हणजे हा एक पॉईंट हवेत आहे पण एक पॉईंट टच झालाय. मला सांगा हा जोपर्यंत इथं पोहोचणार, हे खूप महत्वाचं होतं, लक्ष द्या इकडे व्यवस्थित. हा जोपर्यंत इथं जाऊन पोहोचणार, हा पॉइंट, हा वेव्हफ्रंट आहे ना अशी या लागली आहे, ऑलरेडी इथं पडलेला आहे, इथं पडल्यामुळे ह्याचं रिफ्लेक्शन चालू व्हायला पाहिजे होतं. पण हा जोपर्यंत जाऊन तिथं पोहोचणार तोपर्यंत याचं रिफ्लेक्शन स्टार्ट व्हायला पाहिजे. येस नो, तोपर्यंत पहिल्या पॉईंटचं म्हणजे ए डॅश या पॉईंटचं इथनं रिफ्लेक्शन स्टार्ट व्हायला पाहिजे. मग आपण काय करतोय, डिस्टन्स घेतोय. लक्षात ठेवा, हे जेवढं डिस्टन्स आहे, जेवढं डिस्टन्स सीडी एवढं डिस्टन्स घेतोय आणि एक सेमी सर्कल काढतोय असं डी पॉईंट वरून. ओके, सो सेमी सर्कल काढतोय. जरा लक्ष द्या. सपोज असं काढणार आहे मी, सीडी डिस्टन्स घेऊन त्याच्यामध्ये असं सेमी सर्कल काढणार. सेमी सर्कल साधारणपणे असा येईल. ओके, जरा लक्ष द्या. येस, सेमी सर्कल काढल्यानंतर ए पॉइंट वरून या सर्कलला टँजंट बसेल इतकी काळजी घेतोय मी. ए पॉइंट वरून या सेमी सर्कलला टँजंट बसेल इतकी काळजी घेतोय आणि त्या टँजंट मधून ही लाईन असं मी ड्रॉ करतोय. ओके, तुम्हाला ऑटोमॅटिक तो दुसरा रे मिळून जातोय. काय लागले का बघा, जर एकदा हा रे मिळाला टँजंट वाला, इथं हा पॉइंटला टँजंट आहे, सो जेव्हा हा रे मिळाला तेव्हा ऑटोमॅटिक तो तुम्हाला रे मिळून जाणार. सिमिलरली त्या लाईनला पॅरलल इथून मी लाईन काढतोय म्हणजे हा पण तुम्हाला रे मिळून झाला. हेच सेम इकडे वापरायचं आहे, फक्त टँजंट सॉरी सेमी सर्कल वरच्या साईडला काढायचं होतं, ते सेमी सर्कल खालच्या साईडला काढायचं आहे. सेमी सर्कल जे इतकं डिस्टन्स घेऊन वरच्या साईडला काढलं होतं मग अशी, ते आता खालच्या साईडला काढायचं. सेम तिथं काय होणार आहे, असं या टाईपमध्ये असं सेमी सर्कल निघेल. परत एकदा टँजंट काढणार, इथं रिफ्रॅक्शन मिळून जाणार तुम्हाला. सो हे दोन्ही महत्वाचं आहे. टँजंट कशी काढायची, सर्कल कुठं काढायचं हे समजलं पाहिजे होतं, जे की प्रॅक्टिस करूनच समजणार आहे. मी जरी इथं प्रयत्न केला असेल तरी पण तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की प्रॅक्टिस करा, हिची प्रॅक्टिस करा, ह्याला काही पर्याय नाही. सो इथं नेक्स्ट पार्ट आपला पोलरायझेशन. पोलरायझेशन आपण गेलोय समुद्रकिनारी आणि तिथं आपण बघितलेलं आहे की सनकडे बघायचा प्रयत्न करतोय का, इथं रोडवरती पण जात असताना आपल्या इथे गाडीवरून फिरत असताना पोलराइज गॉगल आहेत का हो, पोलराइज गॉगल घातले असतील अशा आपण बघितलं असणार, ऐकलं असणार. तर पोलराइज गॉगल का वापरणं महत्वाचं आहे. काय काय जणांचे म्हणतो बघा, आपण एखाद्या ठराविक कंपनीचं नाव नाही घ्यायचं, मला लेट्स मी एक एक्झाम्पल म्हणून रेबॅन घ्यायला लागलोय, तर रेबॅनचे गॉगल्स तुम्हाला माहिती आहे त्याची जी किंमत आहे ती भरपूर जास्त असते. गोवा मेड रेबॅन गॉगल नाही, कुठले मेड, जे ओरिजिनल कंपनीतले जे रेबॅन गॉगल आहेत ते गॉगल जे रोडवरती मिळतात त्याचा नाही बोलत आहे मी, समजून घ्या कुठलं बोलतो. जे प्रॉपर ओरिजिनल रेबॅन गॉगल असतात त्याची किंमत जास्त असते. तुम्ही विचार कराल तितकं असं काय वेगळं आहे त्याच्यात, असं काय वेगळं काय आहे त्याच्यामध्ये बाळ, त्याच्यामध्ये पोलरायझिंग केलेलं असते. त्या गॉगलचे जे ग्लासेस असतात त्याचं पोलरायझिंग केलेलं असते. हा कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी पहिला मी तुम्हाला व्यवस्थित समजून घ्या पोलरायझेशन म्हणजे काय. या टाईपमध्ये तुम्हाला दाखवतोय. इथं ना एक 2 टाईपच्या स्लीट आहेत. स्लीट म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं आणलेले आहेत, जरा लक्ष द्या. येस, 2 पेपर्स आहेत, त्याच्यामध्ये मी असे स्लीटची अरेंजमेंट केलेली आहे. मी ट्राय करतोय समजून सांगायचं, चेक करा तुम्हाला पडतंय का. बहुतेक माझं कॉन्सन्ट्रेट होईल का नाही माहिती नाही, पण ट्राय करतोय. लक्ष द्या इकडं. सपोज ही स्लीट S1 आहे, ही स्लीट S2 आहे. तर 2 सोर्सेस आहेत लाईटचे. सपोज हा सोर्स आहे लाईटचा. ओके, इथे तुम्हाला हिची आय गेस हे दिसत असेल, साऊंड दिसत असेल किंवा शॅडो दिसत असेल याचा. आणि नेक्स्ट आहे हा वाला. सपोज इकडून हा जर मेन लाईट सोर्स जरा बघूया, तर प्रयत्न करतो. लक्ष द्या इकडे. थोडासा लाईट डिस्टर्ब होईल पण ट्राय करायला काही हरकत नाही. लक्ष द्या इकडे. येस, आता तुम्हाला इथं या टाईपमध्ये दिसत असेल, त्याचा साऊंड दिसत असेल.
आणि हा नेक्स्ट साऊंड दिसत असेल तुम्हाला, येस, जो की आता इक्वल अँप्लिट्यूडमध्ये आहे. का इक्वल अँप्लिट्यूडमध्ये आहे? कारण की हे बाळ पॅरलल आहे. काय लागलंय का? मॅक्सिमम त्याची अँप्लिट्यूड दिसते बघा. हा जो मधला पोर्शन आहे, इथं जो पोर्शन दिसायला लागलाय की ज्याच्यामध्ये लाईट जास्त आहे, तो जर तुम्ही बघितला तर तो जास्त हाईटचा दिसेल, जास्त हाईटचा दिसेल. म्हणजे बऱ्यापैकी काय व्हायला लागलं, लाईट असा जो या लागलाय, चेक करा, लाईट जो प्रोजेक्टर मधून माझा जो लाईट या लागलाय तो असा भरपूर मोठा लाईट आहे. पण ह्याच्यावर जेव्हा पडणार आहे, फर्स्ट स्लिटवरती लाईट जेव्हा पडणार, त्यावेळी याच्या पुढं लाईट कुठला जाणार? जेवढा त्याच्यामध्ये गॅप आहे. काय लागलंय का बघा, जेवढा त्याच्यामध्ये गॅप आहे, चेक करा. मग एवढ्याच साईजचा लाईट तिथं जायला लागलाय, तो तुम्हाला मे बी दिसत असेल, आय गेस, येस, बरोबर दिसत असणार आहे तुम्हाला हे. आणि मी काय करतोय, मला हा जो साऊंड, हा जो आतला जो लाईट आहे त्याचं अँप्लिट्यूड कमी करायचं आहे बघा. ह्याच्यातनं पास झालाय, भरपूर मोठा होता पूर्वी, त्यानंतर S1 मधून पास झाला, छोटा झाला, आणि परत S2 मध्ये जो पास झाला तो पॅरल असल्यामुळे अनअफेक्टेड गेलाय. अनअफेक्टेड म्हणजे न चेंज होता गेलाय, कारण की ह्या दोन्हीची साईज इक्वल आहे. चेक करा. ओके, मी सेकंड स्लिट आणा लागलो S2, जी की त्याला पॅरल असेल. चेक करा, दिसतंय का बघा, येस, पोलरायझेशन. आता आता मला ना ही जी अँप्लिट्यूड आहे मधली, हिची साईज कमी करायची आहे, या लाईटची साईज कमी करायची आहे. माझ्या हातात आहे स्लिट, माझ्या हातात आहे स्लिट. चेक करा, मग मी काय करायला पाहिजे, एक तशीच ठेवली पाहिजे, एक टर्न केली पाहिजे. बघा जरा साईज कमी झाली का? येस. चेक करा, साईज कमी होईल त्याची. येस, चेक करा केवढी साईज झाली बघा, एक ब्लॉक झालेला आहे. काय समजलं का? एक ब्लॉक झालेला आहे, समजा लागलंय. सो छोटासा ना त्याचा साईज होईल. म्हणजे पहिला ना लाईट भरपूर मोठा येईल, त्यानंतर इतक्या साईजवाला लाईट पुढे जाईल, पण नंतर त्याला जायला स्कोप कुठे ठेवलाय आपण? त्याचे व्हायब्रेशन्स कमी केले. काय काय शब्द वापरला सर? त्याचे व्हायब्रेशन्स कमी केलेत. येस, हेच करतोय आपण पोलरायझेशन मध्ये, हेच करतोय पोलरायझेशन मध्ये. पोलरायझेशन मध्ये नेमकं काय करतोय? द फेनॉमिनन ऑफ रेस्ट्रिक्शन, कमी करणे, व्हायब्रेशन, द फेनॉमिनन ऑफ रेस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन इन अ पर्टिक्युलर प्लेन, एका प्लेनमुळे कमी करणे, त्याला आपण म्हणतोय पोलरायझेशन. संपलं. काय लागलंय का बघा, द फेनॉमिनन ऑफ रेस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन इन अ पर्टिक्युलर प्लेन इज कॉल्ड एज पोलरायझेशन. जे की डोळ्यासमोर आहे, परफेक्टली कळलेलं असेल. ओके, जर एक्सपेरिमेंट आवडला असेल तर लाईक करायला काय हरकत नाही, कमेंट करायला काय हरकत नाही. नेक्स्ट आपण पार्ट बघूयात. येस, इथं ना दोन अँप्लिट्यूड होते मगाशी, अनअफेक्टेड वाली आणि झिरो अँप्लिट्यूड, म्हणजे आपण त्याला अफेक्टेड वाले अँप्लिट्यूड म्हणूयात. तर इथं प्लेन पोलराइज लाईट आहे. प्लेन पोलराइज लाईट, प्लेन पोलराइज लाईट मध्ये आय गेस मी थोडासा ना मागचा पॉईंट परत एकदा थोडासा रिव्हिजन करून सांगतो, किंवा जो अर्धवट सुटला होता तो मी परत सांगतो तुम्हाला. मी मगाशी सनग्लासेस एक्झाम्पल सांगत होतो, त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की हा रेबॅनच्या ना खूप महाग आहेत गॉगल, पण क्वालिटी जबरदस्त आहे. क्वालिटी जबरदस्त आहे का नाही आहे त्याचं फर्स्ट इंडिकेशन आहे तो गॉगल सिंपल घालून बघायचं आणि सूर्याकडे बघायचं आहे. सूर्याकडे बघत असताना तुम्ही जर इफ यू आर एबल टू सी दॅट प्रॉपरली, म्हणजे जर तुम्हाला आउटलाईन दिसत असेल, प्रॉपर दिसत असेल, आणि तुम्ही तग धरून म्हणजे डोळ्याला तुम्हाला त्रास न होता बघू शकताय, मानून चला की ती पहिले इंडिकेशन आहे की इट इज अ ओरिजिनल. कारण की पोलरायझिंग करणे म्हणजे जे सन पासून रेज येतात दोन टाईपचे, मानून चला की माझ्या या साईडला सन आहे, इथं सन आहे असं मानून चला, तर त्याच्यामध्ये ना दोन टाईपचे व्हायब्रेशन्स असतात आपल्या डोळ्याला. तुम्हाला ऑलरेडी झालेले, मॅक्सवेल साहेबांनी सांगितले. काय सांगितलं? इलेक्ट्रिक व्हायब्रेशन, मॅग्नेटिक व्हायब्रेशन, बरोबर आहे का? इलेक्ट्रिक व्हायब्रेशन, मॅग्नेटिक व्हायब्रेशन, म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. सो हॉरिझॉन्टल माझ्यासाठी हे आहे, आणि किती जास्त आहे हॉरिझॉन्टल त्याच्यासाठी मी साईजसाठी मी हा पॅरामीटर वापरतोय, भरपूर मोठा आहे. सिमिलरली हे व्हर्टिकल व्हायब्रेशन्स आहे. जेव्हा हे असं येईल आणि मी सनकडे बघायला लागलोय, असं मानून चला की माझा गॉगल इथंपर्यंत आहे, मानून जायला काय हरकत. आणि जेव्हा ते गॉगल मधून पास केलं जाईल, त्या ग्लास मधून पास केलं जाईल, तेव्हा त्याची साईज कमी होईल. कळा लागले काय बघा, त्याची साईज काय होईल? कमी. मग त्याची साईज कमी झाल्यामुळे माझ्या डोळ्यावरती जास्त परिणाम होत नाही. दॅट्स वाय वी आर एबल टू सी सन प्रॉपरली. कळा लागले का बघा, द सन प्रॉपरली. हे रिझन असेल पोलरायझेशनचं. सो इथं प्लेन पोलराइज लाईट आहे. सो इट इज अ लाईट विच इज कन्स्ट्रेन्ड सो दॅट इलेक्ट्रिक व्हायब्रेशन्स आर रेस्ट्रिक्टेड. कळा लागले का बघा, मी मगाशी दोन टाईपचे व्हायब्रेशन्स म्हणलं होतं, इलेक्ट्रिक व्हायब्रेशन, मॅग्नेटिक व्हायब्रेशन. दोन्हीपैकी एक कुठलं तरी कमी करणे, रेस्ट्रिक्ट करणे, थांबवणे, यालाच तर पोलरायझेशन म्हणतोय. मग अशी लाईट की ज्याच्यामध्ये एक टाईपचं व्हायब्रेशन कमी झालंय, मग ती लाईट कुठली? पोलराइज लाईट. ज्याच्यात पोलरायझेशन झालंय ती वाली लाईट कुठली? पोलराइज लाईट. क्लिअर आहे? सो प्लेन पोलराइज लाईट म्हणणार. नेक्स्ट आहे अनपोलराइज लाईट. इथं जर कन्स्ट्रेंट होत असतील, इथं जर रेस्ट्रिक्ट होत असतील, आणि जर तुम्ही त्याला प्लेन पोलराइज लाईट म्हणत असाल, तर अनपोलराइज काय? ज्याच्यात नाही होत. क्लिअर आहे? इट इज अ लाईट विच इज नॉट कन्स्ट्रेंट.
का लागले का बघा. सो नेक्स्ट आहे आपल्याला ही डायग्राम खूप समजून घेणं महत्वाचं आहे. या डायग्राम मध्ये चेक करा ABCD, ऍक्च्युली AD आहे हा, ABCD हा त्याचा फ्रेम आहे की ज्याच्यात पोलरायझेशन होणार आहे, किंवा आपण म्हणूयात की ज्याच्यात व्हायब्रेशन्स होणार आहे, आणि त्याला परपॅन्डिक्युलर मी ठेवलेला आहे. मग अशी चेक केलं, 2 स्लिट, एक परपॅन्डिक्युलर, मग पोलरायझेशन झालं. मग याला, या प्लेनला परपॅन्डिक्युलर कोण आहे तर हा प्लेन आहे EFGH. कुठला प्लेन आहे चेक करा, EFGH. मग तो जो प्लेन आहे त्याच्यात पोलरायझेशन होणार ना, जो परपॅन्डिक्युलर होणार तोच तर ऍक्च्युली रेस्ट्रिक्ट करणार आहे ना व्हायब्रेशन्स. मग त्या प्लेनला नाव काय ठेवणार, काय ठेवणार, प्लेन ऑफ पोलरायझेशन. आणि ज्याच्यामध्ये येणार आहे फर्स्ट S1 जे होतं त्याला ABCD. सो इथं प्लेन पोलरायझेशन लाईट म्हणणार आणि इथं प्लेन ऑफ व्हायब्रेशन म्हणणार. याला पोलर राईड म्हणणार. पोलर राईड बघायच्या आधी हे थोडंसं लक्ष द्या इकडं. इथं ना एरो आहेत असे व्हर्टिकल आणि डॉट पण आहेत, प्लीज लक्ष ठेवा. इथं डॉटकडं लक्ष ठेवा, या डॉटकडे लक्ष ठेवा. हे डॉटच ऍक्च्युली इम्पॉर्टंट आहेत कारण की हे हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन्स इंडिकेट करतात आणि हे व्हर्टिकल व्हायब्रेशन इंडिकेट करतात. 2 टाईपचे व्हायब्रेशन्स असतात, तुम्हाला मी मगाचपासून सांगतोय. मग ही लाईट दोन्ही पण आहे, म्हणजे या लाईटमध्ये दोन्ही पण आहे. हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन्स तर आहेतच, डॉट आहेतच, व्हर्टिकल व्हायब्रेशन्स पण आहे, एरो आहेत, दोन्ही पण आहे. म्हणजे त्याला नाव काय ठेवणार, अनपोलराइज्ड लाईट. तुम्ही पोलराइड मधून पास केल्यानंतर तिथे होणार आहे पोलराइज्ड लाईट. बघा इथं हॉरिझॉन्टल गायब झालेत, काय लागले का, हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन्स गायब झालेत, इलेक्ट्रिक व्हायब्रेशन्स रेस्ट्रिक्ट झालेत, म्हणजे त्याला आपण म्हणतो आपण प्लेन पोलराइज्ड. ओके, सो हे इम्पॉर्टंट होतं. येस, नेक्स्ट आपण मॉल्स लॉ. मॉल्स लॉ किंवा मलूस लॉ असं पण काय काय जण म्हणतात. मलूस लॉ. सो I is proportional to A square, that is intensity of light is proportional to amplitude square. सर amplitude काय आहे हो बाळ, ते मगाशी हे असं लाईट येत होती ना, ते मीन पोझिशन पासून किती मॅक्सिमम जाते, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन, दॅट इज युअर amplitude. सो इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू amplitude square. एक मार्काला काही हरकत नाही ना इतकं पाठ करायला, क्लिअर कट आहे. I is proportional to A square, कुठं कष्ट लागते. I max upon I minimum. I max म्हणजे इंटेन्सिटी मॅक्सिमम टू द इंटेन्सिटी मिनिमम इज इक्वल टू A1 प्लस A2. मॅक्सिमम म्हणजे क्लिअर कट आहे ना, दोन इंटरफिअर झाल्यात. सो तिथं A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर, A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट पॉईंट आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. परत थोडंसं चेक करायचं आहे, सेम आहे, काही असं डिफरन्स जास्त नाही, फक्त लाईट एक कन्सेप्ट तिथे ऍड झाला आहे. So when 2 or more light wave traveling through a medium arriving at a point, सेम मागचं होतं ते, सेम तसं करायचं. When 2 or more light wave traveling through a medium arriving at a point simultaneously, then resultant displacement at that point is the algebraic sum of all the individual displacement. काही नवीन वाटत नसणार आहे तुम्हाला, सुपरपोजिशनच्या व्हिडिओ ऑलरेडी तुम्ही बघितला आहात. त्याच्यात जे सुपरपोजिशन आहे, एक शब्द ऍड झालाय, लाईट फक्त ऍड. कळा लागले. सो वेन, आता ते झालं सर, लक्षात कसं ठेवायचं, पिक्चर दाखवा सर, तुम्ही नेहमी अपेक्षा हीच आहे, पिक्चर दाखवा लक्षात राहते. चला लक्ष द्या. सो सपोज हा एक पार्टिकल आहे, हा एक दुसरा आहे, हा तिसरा आहे, असे भरपूर सारे पार्टिकल्स आहेत लाईटचे. मला वेव्ह थ्री ऑफ लाईट किंवा वेव्ह ऑप्टिक्स बघायला लागलाय, लाईट आपल्याला महत्वाचे आहे. हे भरपूर सारे पार्टिकल्स आहेत, ते या लागलेत, या लागलेत. कळा लागले का, एका पॉईंटला या लागल्यात. एका पॉईंटला आल्यानंतर डिक्स तरी होणार आहे. मग या पॉईंटच्या पुढे जे डिस्प्लेसमेंट जाणार, या पॉईंटच्या पुढे जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असणार आहे, लेट्स से एक या लागले y1, y2, y3, yn, या पॉईंटच्या पुढे y. सो हे असणार आहे या सगळ्यांची ऍडिशन, म्हणजे y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अप टू सो ऑन अप टू yn. कळा लागले काय सर, हे झालं ठीक आहे, कळालं. पण स्टेटमेंट सर, मार्क पाहिजेत ना आम्हाला, स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. कसं होणार आहे, वेन 2 or more light waves traveling through a medium arriving at a point, then या पॉइंटला रिझल्टंट काहीतरी असणार ना, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऍट दॅट पॉइंट इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ ऍडिशन ऑफ या सगळ्या डिस्प्लेसमेंटची, y1 प्लस y2 प्लस y3 प्लस y. क्लिअर, कळा लागलंय का बघा. त्याला आपण म्हणणार आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. एकदा नजर मारा, खूप इम्पॉर्टंट आहे. येस, डन. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट आहे ब्रेवेस्टर्स लॉ. नेक्स्ट आहे ब्रेवेस्टर्स लॉ. ब्रेवेस्टर्स लॉ तुम्हाला माहिती आहे, 3 मार्काला ना फेवरेट क्वेश्चन आहे. 3 मार्काला फेवरेट क्वेश्चन आहे ब्रेवेस्टर्स लॉ. 2 मार्काला फेवरेट क्वेश्चन आहे. स्किप करू नका, स्किप करू नका ब्रेवेस्टर्स लॉ. अजून किती वेळा सांगायला लागेल मला हे, म्हणजे तुम्हाला पटणार आहे. स्किप करायचं नाहीये ब्रेवेस्टर्स लॉ. ब्रेवेस्टर लॉ ची डायग्राम इम्पॉर्टंट आहे.
हे जे सगळं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे इम्पॉर्टंट आहे, अजिबात विसरायचं नाही आहे. थांबा, कसं लक्षात ठेवायच्यासाठीच मी आहे. कळा लागलंय का बघा, ते लक्षात कसं ठेवायचं आहे ह्याच्यासाठी मी आहे. पण स्टार्स कंडिशन ही आहे की लक्ष जबरदस्त असलं पाहिजे. 2-3 मिनिटं ना जर तुम्ही देत असाल तर गॅरंटी देतो ब्रेव्हेस्टर्सला त्रास नाही देणार. ब्रेव्हेस्टर्स साहेब त्रास नाही देणार कधी, जेव्हा 2-3 मिनिटं 4 मिनिटं मी तुमची घेणार. पण त्याच्यामध्ये हे व्यवस्थित समजावून घ्या. जर तुम्ही फास्टमध्ये व्हिडिओ लावला असाल तर थांबा, जर असं या 1-2-4 मिनिटासाठी थांबा, इथं थोडंसं समजून घ्या. एक्सप्लेनेशन जे करतोय मी, जे बोलतोय ते लिहायचं आपल्याला पेपरला. कळा लागले का? मी सगळ्या गोष्टी तर लिहू शकत नाही, त्यामुळे या मॅथमॅटिकल ज्या मेन आहेत त्या लिहून तुम्हाला मी पाठवतोय. ह्या ज्या नोट्स आहेत त्या कुणासाठी आहेत? जे लेक्चर्स बघतात त्यांच्यासाठी आहेत. तुम्ही डायरेक्टली जर नोट्स बघायला लागलाय तर तुम्हाला काही असं वेगळं नाही वाटणार आहे. सर हे काही नोट्स आहेत, ठीक आहे, इट्स ओके. नाही बाळ, तुझ्यासाठी नाही आहे हे कुणासाठी आहे? जे व्हिडिओ कंटिन्युअसली बघायला लागलेत आणि त्यांना कळायला लागले की हे बघत असताना आपल्याला लिहायचं काय आहे, हे बॅक ऑफ माइंड. जेव्हा माझं लेक्चर बघणार आहे लाईव्ह तुम्ही, तर तुम्हाला हे कळणार की लिहायचं काय होतं आणि ह्याच्यामध्ये सरांनी एक्सप्रेशन मधून काय सांगितलं. तर ब्रेव्हेस्टर्स लॉ, चला लक्ष द्या इकडे. ब्रेव्हेस्टर्स लॉ 2 मिनिटात क्लिअर करूया. ब्रेव्हेस्टर्स लॉ मध्ये महत्वाचं काय आहे? डायग्राम ऑब्व्हियसली महत्वाचे आहे. डायग्रामवरनं सगळा खेळ होणार आहे, पिक्चर सगळा डायग्रामवरनं समजणार आहे. तर ब्रेव्हेस्टर्स लॉ मध्ये येणार आहे अनपोलराइज्ड लाईट. आता मला अनपोलराइज्ड लाईट म्हणजे काय जास्त डिटेलमध्ये सांगायला लावू नका, बरोबर आहे ना? येस, बरोबर आहे का नाही? येस. अनपोलराइज्ड लाईट म्हणजे काय असणार आहे? ज्याच्यात इलेक्ट्रिक व्हायब्रेशन्स असणार आहेत, ज्याच्यात मॅग्नेटिक व्हायब्रेशन्स असणार आहेत. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक शब्द सर हार्ड व्हायला लागले. अरे बाळ, मग हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन्स असणार आहेत, व्हर्टिकल व्हायब्रेशन्स असणार आहेत, असं पण म्हण. पण व्हायब्रेशन्स असणार आहेत 2 टाईपचे, हे सांगावं लागेल. सो अनपोलराइज्ड लाईट आहे, ह्याच्यात हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन्स आहेत. डॉट दिसतात का? येस. व्हर्टिकल व्हायब्रेशन्स आहेत, दिसतात का रे बाळ? डॉट दिसायला पाहिजेत, दिसायला पाहिजे डॉट. माझ्या बोटाकडे बघत बसशील, डॉट पण बघते. सो डॉट आहेत हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन्स, एरो आहेत व्हर्टिकल व्हायब्रेशन्स. एका मीडियम वरती या लागल्यात. एक मीडियम म्हणजे लेट्स से हे मीडियम 1 आहे, हे मीडियम 2 आहे. असं समजून चला, असं समजून चला की याचा ना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला काढायचा आहे. मीडियम 2 चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा. काय काढायचं आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय हो सर? बाळ जरा 11वीचं वाचतो, बाळ तो 11वीचं वाच, इतकं डिटेल नाही होणार आहे. काय होणार ते सांगतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असणार आहे? आपल्याला इथं साइन आहे अपॉन साइन आर, हे आपल्याला 7वी नाही 9वी 10वीत कुठेतरी झालेलं आहे, ते चेक करून घ्या. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो हे अनपोलराइज्ड लाईट आहे, ह्याच्यामध्ये या टाईपचे व्हायब्रेशन्स असणार आहेत. या टाईपचे म्हणजे हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन्स असणार आहेत, व्हर्टिकल व्हायब्रेशन्स असणार आहेत. आणि त्यानंतर थोडंफार रिफ्रॅक्शन व्हायला लागले, थोडंफार रिफ्लेक्शन व्हायला लागले. अवघड कुठे आहे काय याच्यात? बाळ अवघड आहे, काय समजून घे. बऱ्याच जणांना ना हे येते, लाईट आणलेली आहे, रिफ्रॅक्शन झाले, रिफ्लेक्शन झाले, सर निवांत आयुष्य छान आहे. तसं नाही आहे बाळ, समजून घे. जरा कष्ट करावे लागतील, मगच ते डायग्राम समजून घेईल. जरा काहीतरी कष्ट करावं लागणार आपल्याला, एखादीला समजून घ्यायचं असेल तर. त्यामुळे लक्ष द्या इकडे व्यवस्थित. येस. सो या डायग्रामचं बोलायला लागलोय मी. हा, सो अनपोलराइज्ड लाईट आहे, त्याच्यामध्ये व्हर्टिकल व्हायब्रेशन्स आहेत, हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन्स आहेत, आणि येत असताना इथे रिफ्रॅक्शन व्हायला लागले. रिफ्रॅक्शन झाल्यानंतर लाईट ही पार्शियली पोलराइज झाली. कसं ओळखलं पार्शियली पोलराइज झाली? अरे बाळ, मगाशी मी सांगितलं हे वाला एक्झाम्पल, इंटेन्सिटी कमी झाली. हिची साईज बघ की जरा, आणि हे बघ छोटसच आहे, हिची साईज कमी झाली की नाही? साईज आता सो डॉटची तुम्ही साईज कमी नाही दाखवलेली. अरे बाळ, एवढं नाही रे दाखवू शकत तुला. डॉटची साईज एवढा मोठा डॉट मग इथं काढल्यानंतर दिसणार पण नाही. ते डॉट सर कमी झाले का सर? ते नाही दाखवू शकत, ते तेवढं समजून घे. ओके. सो हे व्हर्टिकल व्हायब्रेशन्स आहे, हे हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन्स आहे. पास झालं मीडियम मधनं, त्यानंतर त्याची साईज कमी झाली. कमी झाली म्हणजे पोलरायझेशन झालं का नाही झालं? कमी झाली, साईज कमी झाली म्हणजे पोलरायझेशन झालं का नाही झालं? झालं. कळायला लागलंय का? सर एवढं होतं पूर्वी. ओके. त्यानंतर हे जरासं कमी झालं. अरे झालं पोलरायझेशन. तू व्हायब्रेशन्स रेस्ट्रिक्ट केलास का रे? थोडे देखील कमी केलास का? येस, नो? येस. मग झालं तुझं कमी पोलरायझेशन. कमी झालंय म्हणून पार्शियली पोलरायझेशन. इकडं बघा, इकडं सर व्हर्टिकल व्हायब्रेशन्स दिसतच नाहीये. व्हर्टिकल व्हायब्रेशन्स दिसत नाहीत, नुसतं हॉरिझॉन्टल दिसायला लागले. होय, दिसणारच नाहीत बा, तू पोलरायझेशन करायला लागलास. म्हणून ह्याला लाईटला नाव ठेव प्लेन पोलराइज्ड लाईट. मगाशी बघितलंय आपण,
प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय. ओके, सो हे झालं डायग्राम बद्दल. हे काय झालं डायग्राम बद्दल. आता डायग्राम नंतर स्नेल्स लॉ सगळ्यांना माहिती आहे. म्यू आपण ऍक्च्युली म्यू आधीच्या सिलेबसमध्ये होता, आता एन आहे. एन इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. एन इज इक्वल टू काय आहे साइन आय अपॉन साइन आर. सो साइन इथं आयच्या जागी आयपी होणार आहे, दॅट इज इन अँगल ऑफ पोलरायझिंग. हे काय होतं अँगल ऑफ पोलरायझिंग म्हणजे सांगणार आहे, लक्ष द्या. आणि आरपी ओके दॅट इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मी मगाशी म्हणतो तर डायग्राम मध्ये अवघड काय. ब्रेव्हेस्टर्स लॉ कधी काम करतो. येस कंडिशन विचारतो मी. डायग्राम बघून सांगा, चला चान्स देतो. 1-1.5 मिनिटं 30 सेकंद डोक्यात विचार करा. ब्रेव्हेस्टर्स लॉ कधी काम करणार. सर सगळ्या केसेसमध्ये ब्रेव्हेस्टर्स लॉ होणार का. होणार का. येस बघा डायग्राम मध्ये उत्तर आहे. डायग्राम मध्ये आन्सर आहे, शोधायचा प्रयत्न करा. येस ब्रेव्हेस्टर्स लॉ. मग सर असं भरपूर वेळा होणार ना की असं लाईट येणार, रिफ्रॅक्शन होणार, थोडंफार रिफ्रॅक्शन होणार, थोडंफार रिफ्लेक्शन, भरपूर वेळा होणार. मग ब्रेव्हेस्टर्स लॉ सगळीकडे लागणार का. नाही. ब्रेव्हेस्टर्स लॉ कधी लागणार जेव्हा अँगल 90 डिग्री असणार. कुणाच्यातला अँगल रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन मध्ये. 99% जनतेला माहितच नाही आहे की ब्रेव्हेस्टर्स लॉ काम कधी करतोय. जेव्हा अँगल 90 डिग्री असणार. जर तुम्ही हे वाला साइन दाखवलं नाही डायग्राम मध्ये तर या डायग्रामला अर्थच नाही आहे. या डायग्रामला अर्थच नाही. कळा लागलंय का बघा. सो माझ्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट होतं म्हणजे एक्झामसाठी की रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन मध्ये अँगल किती दाखवायचा आहे 90 डिग्री दाखवायचा. व्हेरी गुड. चला सो आयपी आणि आरपी असं झालेलं आहे. सो एन इज इक्वल टू टॅन आयपी. मी इथं कुठे स्टेटमेंट नाही लिहिलेली ब्रेव्हेस्टर्स लॉची. स्टेटमेंट गरज पण नाही आहे. आयपी म्हणजे पोलरायझिंग अँगल. जरा बोला आयपी म्हणजे काय असणार आहे पोलरायझिंग अँगल. सो एन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. 8वी 9वीच्या मुलग्याला आपण विचारलं तर सांगता येते. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू इज गिवन बाय म्हणणार आपण. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज गिवन बाय टँजंट ऑफ polarizing angle. Refractive index is given by tangent of polarizing angle. स्टेटमेंट सांगितली मी. ही स्टेटमेंट आहे. हीच स्टेटमेंट आहे. हेच लिहायचंय तुम्हाला. कळा लागलंय का. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इज गिवन बाय टँजंट ऑफ पोलरायझिंग अँगल. एवढं लिहिलं की मार्क हातात. डायग्राम मार्क हातात. आता थोडंसं एक्सप्लेनेशन बघूया. सो एन म्हणजे काय, आयपी म्हणजे काय, सगळं माहिती पाहिजे. आता याच्यासाठी ना परत आपण एक डायग्राम बघायला लागलोय. येस ती डायग्राम आहे आपल्याला. ए बी सी. ऍक्च्युली ह्याचा एरो चुकलाय. येस इथं एरो थोडासा रिव्हर्स पाहिजे. एरो चुकला इथं. हा लक्ष द्या. सो इथं पण चेक करा. इथं जितका अँगल ऑफ इन्सिडन्स असणार तितकाच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असणार. स्नेल्सनं पण सांगितलेलं आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये. अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. देन एबी हा इन्सिडेंट लाईट आहे. इथं आता रिफ्रॅक्शन झालंय, इथं रिफ्लेक्शन झालंय. आयपी आरपी सर कळालं सगळं. इथं बघ अँगल ए बी एन कळायला लागले का बघा. अँगल ए बी एन हा आयपी आहे, हे एन आहे. अँगल ए बी एन इज इक्वल टू आयपी. अँगल एन बी डी म्हणजे आरपी आहे. अँगल एन बी सी दिसतोय का बघा. NBC पण किती येणार आहे आयपीच येणार आहे. कारण की जितका अँगल ऑफ इन्सिडन्स असणार तितकाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असणार. सो अँगल NBC प्लस अँगल CBD प्लस MBD. जरा बघूयात. NBC प्लस CBD प्लस NBD हे 180 असणार आहे ना टोटल. हे किती असणार टोटल 180 असणार. त्यापैकी असं असणार ना IP प्लस 90 प्लस RP इज इक्वल टू 180. सो IP प्लस RP 90 उडी मारून तिकडे गेलं 90 राहिलं. बरोबर ना. किती राहिलं 90. IP म्हणजे काय असणार आहे सॉरी RP म्हणजे काय असणार. हे प्लस IP तिकडे गेलं मायनस झालं. सो RP इज इक्वल टू बोला काय असणार 90 मायनस IP. हे मी RPचे जे व्हॅल्यू आलं ते पिक करतोय, IP ची व्हॅल्यू पिक करतोय आणि दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये टाकतोय इथं. ओके. सो N साइन IP होणार. साइन RPच्या जागी काय करणार 90 मायनस IP. तुम्हाला माहित आहे 90 मायनस म्हणजे साइन ऑफ nπ/2 प्लस मायनस थिटा. तर ही मधनं काय शिकवा लागलं. अरे पण मॅथ्स आहे ते. ओके थोडंसं मॅथ्स आहे लक्ष द्या. साइन ऑफ nπ/2 प्लस मायनस थिटाचं साइन थिटा होतंय कधी जेव्हा n काय पाहिजे इवन. जेव्हा ऑड असेल त्यावेळी साइनचं होतंय कॉस. आता इथं 90 आहे. 90 आहे म्हणजे π/2 चा मल्टिपल 1 आहे. 1 आहे म्हणजे 90चं म्हणजे साइनचं होणार आहे कॉस आणि पुढचा अँगल कॉस IP. साइन IP आपण कॉस IP संपलं ब्रेव्हेस्टर्स. नेक्स्ट पॉईंट आपला बघायचा इंटरफरन्स. तुम्हाला माहिती असू दे इंटरफरन्स म्हणजे लाईट मिक्स होणे, इंटरफिअर होणे. सो सपोज एक 2 बल्ब आहेत माझ्या हातामध्ये. 2 बल्ब
जर ऑन झाले तर याचा रिजन हा असेल आणि याचा रिजन हा असेल. म्हणजे दोन बल्ब जिथं लाईट जिथं मिक्स होणार आहे त्याचा तो जो रिजन असणार त्याला इंटरफरन्स म्हणणार आहे आपण. जर एक छानशी डायग्राम बघूया, सिंपल डायग्राम आहे. एक बल्ब घेतलेला आहे मी हा वाला, त्याचा रिजन हा आहे आणि हा दुसरा बल्ब आहे त्याचा रिजन हा आहे. ठीक आहे, हा फर्स्टचा रिजन आहे आणि हा सेकंडचा रिजन आहे. सो लाईट दोन लाईट जेव्हा इथं ऑन झालेले आहेत, बल्ब जेव्हा मी ऑन करणार तेव्हा हा जो रिजन आहे त्यावेळी हा जो रिजन काय असणार आहे तिथं लाईट दोन्ही मिक्स झाल्यात, इंटरफिअर झाल्यात. दोन लाईट काय झाल्या तिथं मिक्स झाल्यात किंवा इंटरफिअर झाल्यात. जेव्हा लाईट मिक्स होतील, जेव्हा लाईट इंटरफिअर होतील तेव्हा तितक्या रिजन मध्ये त्याची इंटेन्सिटी, तितक्या रिजन मध्ये त्याची एनर्जी रिडिस्ट्रीब्यूट होते. रिडिस्ट्रीब्यूट होते म्हणजे मॅक्सिमम होईल, मिनिमम होईल, ते डिपेंडंट आहे. ते कन्स्ट्रक्टिव्ह आहे का डिस्ट्रक्टिव्ह आहे याच्यावरती डिपेंडंट आहे. पण सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा की इतक्या रिजन मध्ये लाईट, जिथं लाईट इंटरफिअर व्हायला लागल्या दोन लाईट्स, तिथं इतक्या रिजन मध्ये लाईटची एनर्जी रिडिस्ट्रीब्यूट होईल. तेच आहे डेफिनेशन. द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज प्रोड्युस्ड बाय सुपरपोजिशन ऑफ टू ऑर मोर वेव्स. इट इज कॉल्ड एज अ इंटरफरन्स. तुम्हाला माहिती आहे 2 आणि 2 पेक्षा जास्त सुपरपोजिशन मध्ये ऑलरेडी तुम्हाला कळालेलं होतं की 2 आणि 2 पेक्षा जास्त वेव्ह जर एकत्र आल्या, मिक्स झाल्या तर तिथं सुपरपोजिशन होतंय. ओके, सो सिमिलरली इथं इंटेन्सिटी जी होती मॉडिफाय होते किंवा रिडिस्ट्रीब्यूट होते असं म्हणू शकताय. तो डेफिनेशन आहे. त्याचे दोन टाइप्स आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्याचे दोन टाइप्स आहेत कुठले, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता थोडंसं लक्ष द्या इकडं. तुम्हाला माहिती आहे लाईट म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये तुम्हाला माहिती आहे क्रेस्ट आणि ट्रफ असतात. सिमिलरली समजा या दोन बल्बसाठी मी विचार करायला लागलो, हा पहिल्याचा असेल आणि हा दुसऱ्याचा असेल. सो जेव्हा क्रेस्ट वरती क्रेस्ट पडणार, वेन क्रेस्ट ऑफ वन वेव्ह फॉल ऑन क्रेस्ट ऑफ अदर वेव्ह, किंवा ऑर ट्रफ ऑफ वन वेव्ह फॉल ऑन ट्रफ ऑफ अदर वेव्ह, असं जर झालं क्रेस्टवर क्रेस्ट किंवा ट्रफवर ट्रफ पडलं तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होते. दिले बघा, दिस ऑक्युअर्स वेन क्रेस्ट फॉल्स ऑन द क्रेस्ट और ट्रफ फॉल्स ऑन द ट्रफ. क्रेस्टवर क्रेस्ट किंवा ट्रफवर ट्रफ पडलं तर आपण काय म्हणणार, याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणणार. सिमिलरली इकडे काय होणार, ह्याच्या अपोजिट क्रेस्टवर ट्रफ पडायला पाहिजे. सो दिस ऑक्युअर्स वेन द क्रेस्ट फॉल्स ऑन द ट्रफ ऑफ अदर वेव्ह और वाइस वर्सा, म्हणजे एकाच्या ट्रफवरती दुसऱ्याची क्रेस्ट पडेल. ओके, देन इथं कंडिशन्स काय काय जरा समजून घ्या व्यवस्थित. हे मात्र समजून घ्या व्यवस्थित, लक्ष द्या इकडे, समजावून सांगतो. सपोज हा फर्स्ट पार्टिकल, हा सेकंड पार्टिकल आहे. हे दोघंही लेट्स से क्रेस्टवर क्रेस्ट पडायला लागले. सपोज हे मिक्स व्हायला लागले. मिक्स जर होत असेल तर असं काहीच होईल. लक्ष द्या इकडं, एकाची अँप्लिट्यूड इतकी असेल आणि क्रेस्टवर क्रेस्ट पडायला लागले म्हणजे दुसऱ्याची अँप्लिट्यूड इतकी असेल. मांडून जायला काही हरकत नाही. म्हणजे हा फर्स्ट अँप्लिट्यूड आहे A1 आणि हा आहे दुसरा अँप्लिट्यूड आहे A2. तर प्रश्न असा आहे की याच्या क्रेस्टवरती दुसऱ्याची क्रेस्ट पडायला लागले. समजून घ्या व्यवस्थित, महत्वाचं होतं हे. मीन पोझिशन पासून आपण विचार करायला लागलो. एकाच्या क्रेस्टवर दुसऱ्याची क्रेस्ट पडायला लागले, कुठलं इंटरफरन्स होणार, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार. पण इथं हे होत असताना ह्याच्यामध्ये जो फेज अँगल आहे किंवा फेज डिफरन्स आहे तो असणार आहे 0, 2 पाय, 4 पाय, 8 पाय, म्हणजे इवन मल्टिपल ऑफ पाय. कळायला लागलंय का बघा, इवन मल्टिपल ऑफ पाय. सो इथं 2n पाय लिहितोय. सो n इज इक्वल टू 0 असू शकते, 1 असू शकते, 2 असू शकते, 3 अप टू सो ऑन. इकडे असणार आहे ऑड मल्टिपल ऑफ पाय. बघा 1 पाय, 3 पाय, 5 पाय. ऑड आहे म्हणून काय घ्यावं लागेल, 2n मायनस 1 इंटू पाय. पाथ डिफरन्स इथं सिमिलरली इथं बघूयात आपण. पाथ डिफरन्स इज इक्वल टू पाथ डिफरन्स अपॉन 2 पाय इज इक्वल टू सॉरी फेज डिफरन्स अपॉन 2 पाय इज इक्वल टू पाथ डिफरन्स अपॉन पाय. ओके, सो पाथ डिफरन्स इज इक्वल टू लॅम्बडा. इथं डिवाइडला इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होणार. सो लॅम्बडा इंटू, बघा काय लागले का, सिमिलरली लॅम्बडा अपॉन 2 पाय इज इक्वल टू फेज डिफरन्स किती आला तो लिहायचा. यस, नेक्स्ट बघूयात आपण इथं. सो फेज डिफरन्स इथं किती आलेला आहे, 2 पाय. सो परत पाथ डिफरन्स किती आलेला आहे, n टाइम्स ऑफ लॅम्बडा. सो परत n टाइम्स ऑफ लॅम्बडा आला. परत काय करतोय आपण, n टाइम्स ऑफ लॅम्बडा ना 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड, 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड, म्हणजे लॅम्बडा बाय 2 चा इवन मल्टिपल. लॅम्बडा बाय 2 चा इवन मल्टिपल. सो n ची व्हॅल्यू काय असू शकते, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. इकडे जर बघितलं तुम्ही, यस, इथं ऑड मल्टिपल येण्यासाठी लॅम्बडा इज इक्वल टू किती पाहिजे, 2n मायनस 1 टाइम्स ऑफ पाय अपॉन 2 पाय. परत इथं काय करतोय, थोडंसं रिअरेंज करतोय. पायला पाय कॅन्सल, लॅम्बडा बाय 2 चा 2n मायनस 1. म्हणजे मगाशी जे इक्वेशन आलं होतं, सो मगाशी जे इक्वेशन आलं होतं ते असं होतं 2n टाइम्स ऑफ लॅम्बडा बाय 2. इकडे इक्वेशन होतं 2n मायनस 1 टाइम्स ऑफ लॅम्बडा बाय 2. म्हणजे इथं लॅम्बडा बाय 2 चा इवन मल्टिपल आला पाहिजे, तिकडे लॅम्बडा बाय 2 चा ऑड मल्टिपल आला पाहिजे. येस, दोन्ही कळायला लागले का बघा व्यवस्थित. ओके, सो हे इंटरफरन्स होतं.
परत एकदा सांगतो, लक्ष द्या इकडं. इंटरफरन्स म्हणजे काय असणार आहे? लाईटचं मिक्सिंग होणार. लाईटचं मिक्सिंग झाल्यानंतर तिथं एनर्जी रिडिस्ट्रीब्यूट होणार, एनर्जी मॉडिफाय होणार, इंटेन्सिटी मॉडिफाय होणार. यातलं जे काय आवडते ते लिहून ठेवा. फक्त हे आलं पाहिजे, मॉडिफिकेशन ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट when there is a superposition of two or more waves. दोन आणि दोन पेक्षा जास्त वेव्हचं सुपरपोजिशन झाल्यानंतर त्याच्या इंटेन्सिटीचं मॉडिफिकेशन होणार, त्याला आपण म्हणणार इंटरफरन्स. त्याचे दोन टाईप, कन्स्ट्रक्टिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह. येस. नेक्स्ट पॉईंट आहे कोहेरंट सोर्सेस. कधी कधी हा पण क्वेश्चन पडतो 2 मार्कांसाठी. राईट द कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. बऱ्याचदा क्वेश्चन आलेला असणार आहे हा प्रिलियमला. राईट द कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. कोहेरंट सोर्सेसच्या कंडिशन्स कुठल्या आहेत? नंबर 1, 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी इन अ सेम फेज. म्हणजे सपोज जे कोहेरंट सोर्सेस आहेत ते सेम फेज मध्ये पाहिजे. सपोज हे 2 पार्टिकल आहेत, ते सेम फेज मध्ये, तर ते असे यायला पाहिजे. हे ऑलरेडी मी मागच्या टॉपिक मध्ये पण दाखवलेलं आहे. जर ते आउट ऑफ फेज असतील तर एक वरती जायला पाहिजे, दुसरा खाली यायला पाहिजे, असं होईल. कळलं? सो कोहेरंट सोर्सेससाठी ते 2 सोर्सेस कसे पाहिजेत? एका सेम फेज मध्ये पाहिजे. दे मस्ट बी अ मोनोक्रोमॅटिक. सो मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय? त्याची वेव्हलेंथ ही सिंगल पाहिजे, म्हणजे मोठी असू दे तर सिंगल असू दे. त्यानंतर मस्ट हॅव अ सेम अँप्लिट्यूड. त्या दोघांचे अँप्लिट्यूड पण सेम पाहिजे. मगाशी मी डायग्राम काढली बघा. एक छोटं दाखवली वेव्ह आणि दुसरी त्याच्याच वरती मोठी दाखवली. तिथं वेगवेगळ्या अँप्लिट्यूड होत्या. म्हणजे A1 A2 होतं. तर तसं नाही चालणार कोहेरंटला. दोघं पण काय पाहिजे? त्याचं सेम पाहिजे. मस्ट हॅव सेम अँप्लिट्यूड. देन सेपरेशन बिटवीन द 2 सोर्सेस मस्ट बी अ नॅरो. हे तुम्हाला पॉईंट नेक्स्टला कळेल. सेपरेशन बिटवीन द सोर्स अँड स्क्रीन शुड बी अ व्हेरी लार्ज. हे 2 पॉईंट नंतर कळतील. इथं आपल्याला डिटेल बघायचं आहे. नेक्स्ट बघूयात आपण. सो कोहेरंट सोर्सेस झालेले. लक्षात ठेवा 2 कोहेरंट सोर्सेस हे मिनिमम 2 असायला लागतात. सिंगल लाईटचा सोर्स आहे तो कोहेरंट आहे असं म्हणू शकत नाही आपण. 2 सोर्सेस पाहिजेत की ते कोहेरंट आहेत. समजा लागले का बघा. सो 2 आहेत. हा जो एक्सप्रेशन आहे तो असं वाटतोय की मला या वर्षीसाठी VIMP आहे. VIMP फॉर 2023 साठी हे एक्सप्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ. आणि लक्ष नाही दिलं तर काही कळणार नाही. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. सुरुवातीलाच मी सांगतोय की हा जो क्वेश्चन आहे तो एक्सपेक्ट करा की मोठा क्वेश्चन म्हणून येईल. हा जो क्वेश्चन आहे तो मोठा क्वेश्चन म्हणून एक्सपेक्ट करा. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा आहे डायग्राम. मगाशी आपण बघत होतो की कोहेरंट सोर्सेस. इथं कोहेरंट सोर्सेस आहेत S1 S2. इथं कोहेरंट सोर्सेस कोण आहेत? S1 आणि S2. त्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते D. कोहेरंट सोर्सेस पासून स्क्रीन, ही स्क्रीन आहे, कळा लागले का? किती डिस्टन्स वर आहे? तर कॅपिटल D. हे स्लोली बघूयात आणि व्यवस्थित बघूयात, समजून घ्या. तर वेळ लागू दे, खरं समजून घ्या, हे इम्पॉर्टंट आहे. एक तर क्वेश्चन असेल की एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ काढा, किंवा क्वेश्चन असेल की पाथ डिफरन्स काढा. पाथ डिफरन्स म्हणजे रोडचा डिफरन्स. जरा चेक करा रोडचा डिफरन्स कोण आहे. हा शॉर्टेस्ट पाथ आहे S1P. हा लॉंगेस्ट पाथ आहे S2P. म्हणजे रोड मोठा कुठला आहे? S2P मायनस S1P. ह्याचं इक्वेशन काढा. त्याचं पुढं आहे इक्वेशन, ह्याचं एक इक्वेशन काढा. या टाईपमध्ये इक्वेशन असेल. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे काय की आपल्याला क्वेश्चन कसा पण येऊ दे, आन्सर आपल्याला हेच लिहायचं आहे जर या रिलेव्हंट आला तर. त्यामुळे लक्ष द्या. डायग्राम बद्दल पहिला एक्सप्लेन करतो. 2 सोर्सेस आहेत S1 S2 आणि त्याच्या मिड पॉइंट वरला आपण O डॅश म्हणलं, इथं O म्हटलंय. तर हे S1 डॅश S2 डॅश. आणि मी या स्क्रीनवरती, हे महत्वाचं आहे, हे समजून घ्या. हे तुम्हाला थेअरीमध्ये सगळं लिहावं लागेल मी जे बोलायला लागले ते. या स्क्रीनवरती मी एखादा कुठलाही पॉईंट घ्यायला लागलो, पॉईंट P. मला माहिती नाही आहे तो पॉईंट ब्राईट आहे का तो पॉईंट डार्क आहे. हे काय हो सर? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालं तर पॉईंट ब्राईट येतोय. डिस्ट्रक्टिव्ह झालं तर पॉईंट कसा असतो? तो डार्क असतो. तो कळेल तुम्हाला हळूहळू. आताच पहिल्यांदाच सांगितलं मी ब्राईट आहे का डार्क आहे, पण ते कळेल, काळजी करू नका. सो पॉईंट P जो आहे तो आता मला चेक करायचा की पॉईंट ब्राईट आहे का डार्क आहे. मला माहिती नाही किती आहे तो. त्याच्या म्हणजे अशा कुठल्या गोष्टीवर डिपेंडेंट असणार आहे की सर तो पॉईंट ब्राईट आहे किंवा तो पॉईंट डार्क आहे? त्याच्या पाथ डिफरन्सवरती डिपेंडेंट असणार आहे. कशावरती डिपेंड असणार आहे? पाथ डिफरन्स. आताच सांगितलं पाथ डिफरन्स म्हणजे रोडचा डिफरन्स. कोण आहे पाथ? S2P मायनस S1P. ह्याचा जो काय फॉर्म्युला येईल त्याच्यावरती ते डिपेंडंट असते की पॉईंट ब्राईट आहे का पॉईंट डार्क आहे. इनडायरेक्टली कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे का डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे ह्याच्यावरती डिपेंडंट असते. ओके. सो आय गेस तुम्हाला कळालं असेल. D हे स्मॉल d हे डिस्टन्स आहे 2 स्लीटमध्ये किंवा सोर्स, येस 2 स्लीटमध्ये म्हणूयात. आणि स्लीट आणि स्क्रीनमध्ये जे डिस्टन्स आहे ते कॅपिटल D आहे. सो हे D/2 होईल, हे D/2 होईल. आणि मला हा पॉईंट कुठं आहे तो माहिती नाही आहे, त्यामुळे लेट्स से मी Y घ्यायला लागलो. Y डिस्टन्सवर आहे. पॉईंट P इज ॲट Y डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रल और O डॅश असं आपण म्हणूयात. ओके.
सो आपण चेक करूयात नेक्स्ट ना. येस, वेर S1 and S2 तिथं बेसिकली थोडंसं दिलेलं आहे बघा. S1 S2 आर द टू सोर्सेस, L2 minus L1 इज इक्वल टू n लॅम्बडा. आता इथं ऍज्युम केलेला आहे की इथं जो येणार आहे पाथ डिफरन्स तो n टाइम्स ऑफ लॅम्बडा आहे, असं ऍज्युम केलेला आहे. ओके, सो लक्ष द्या इकडे व्यवस्थित. सो वी नीड टू फाइंड आउट हे एम आहे आपल्याला, लक्षात ठेवा. हे काय आहे, हे करण्यासाठी एम आहे. वी नीड टू फाइंड आउट वेदर पॉइंट इज ब्राईट और डार्क. वेदर पॉइंट इज ब्राईट और डार्क हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग हे फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे, इफ इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 देन इट इज ब्राईट. मग अशी सांगितले की हे एन लॅम्बडा म्हणजे काय, एन लॅम्बडाला जर तुम्ही 2 न मल्टिप्लाय केला, 2 न डिवाइड केला तर मागचं इक्वेशन मिळणार आहे आपल्याला लॅम्बडा बाय 2 चा इवन मल्टिपल. जर एन लॅम्बडा बाय 2 ला जर तुम्ही लॅम्बडा बाय 2 ला 2n मायनस 1 केला, तर तुम्ही लॅम्बडा बाय 2 ला काय केलं, 2n मायनस 1 केलं, तर ऑड मल्टिपल झाला म्हणजे तो पॉईंट होणार आहे डार्क. म्हणजे आपल्याला हे चेक करायचं आहे की जर इवन मल्टिपल आला लॅम्बडा बाय 2 चा तर पॉईंट कसा असणार आहे, ब्राईट असणार. जर ऑड मल्टिपल आला तर पॉईंट कसा असणार आहे, डार्क असणार आहे. तुम्हाला मी एम सांगितले की आपल्याला काय फाइंड आउट करायचं, काय फाइंड आउट करायचं सांगा तर. येस, पॉईंट पी ब्राईट आहे का पॉईंट पी डार्क आहे. त्याचं उत्तर सांगितलंय मी तुम्हाला. काय सांगितलं की जर ब्राईट पाहिजे असेल, म्हणजे जर S2P मायनस S1P किंवा L2 मायनस N1 किंवा पाथ डिफरन्स जर लॅम्बडा बाय 2 चा इवन मल्टिपल आला तर तो पॉईंट असणार ब्राईट. जर ऑड आला तर तो पॉईंट असणार डार्क. कळलं लागले. सो सिमिलरली इकडे आपण बघूया, जरा लक्ष द्या इकडे. तर दोन ट्रायंगल सांगितल्यात, S1 S1 डॅश P. चेक करा, दिसतोय का बघा, S1 S1 डॅश P. परत दुसरा S2 S2 डॅश P, S2 S2 डॅश P. दोन ट्रायंगल. सो दोन्हीकडे आपण काय वापरतोय, S1 S1 डॅश P ला पायथागोरस वापरतोय. सेम S1 P स्क्वेअर इज इक्वल टू S1 S1 स्क्वेअर प्लस S1 डॅश P स्क्वेअर. चेक करा. सो S1 S1 डॅश कोण आहे बघायचं, S1 S1 डॅश कोण आहे, कॅपिटल D चा स्क्वेअर. S1 P डॅश चा स्क्वेअर. S1 P डॅश हे महत्वाचं होतं. S1 P डॅश किती आहे, हे टोटल किती आहे, हे y आहे इथपर्यंत, आणि हे मायनस करायचं ना एवढं. सो दिस मायनस दिस केल्यावरती हे मिळणार. सो दिस y मायनस d बाय 2. काय लागले. सिमिलरली S2 P डॅश ला काय होणार, y प्लस d बाय 2 होणार. बाकी सेम आहे सगळं. त्यानंतर आपण काय करतोय, ह्याच्यातनं हे मायनस करतोय, या इक्वेशन मधनं हे इक्वेशन आपण असं म्हणूयात, इक्वेशन 1 इक्वेशन 2 ह्याच्यातनं हे मायनस. सो S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर इज इक्वल टू दिस मायनस दिस होणार, म्हणजे d स्क्वेअर प्लस y प्लस d बाय 2 चा स्क्वेअर मायनस ब्रॅकेट टाकावं लागेल d स्क्वेअर प्लस y मायनस d बाय 2 चा स्क्वेअर. कळा लागले का बघा. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करायचं. ह्याला इक्वेशन 1 म्हणूयात आपण, त्याला इक्वेशन 2 म्हणूयात. सो 2 मायनस 1 करायचं आपल्याला, तर 2 मायनस 1 करायचं. ओके, सो S2P स्क्वेअर वगैरे असं इक्वेशन मिळेल. आता इथं काय करायचं आहे, d स्क्वेअर आहे असंच घेतलेलं आहे आपण. येस, चेक करूयात आपण, लक्ष द्या इकडं. इक्वेशन 2 इक्वेशन 1 मायनस केल्यानंतर लक्ष द्या. ओके, इथं आपण चेक करा काय केलेलं आहे. S2P स्क्वेअर आपण आता बघितलं, त्यानंतर d स्क्वेअरला d स्क्वेअर आहे असंच. आता a प्लस b चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे काय असतो, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर मायनस तसंच ब्रॅकेट तसंच d स्क्वेअर प्लस a मायनस b चा स्क्वेअर. काय होणार आहे, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. परत आपण नेक्स्ट काय करणार, मायनस आत मल्टिप्लाय करणार. मायनस आता हे प्लस असल्यामुळे या ब्रॅकेटला काही किंमत नाहीये. मायनस जेव्हा आत मल्टिप्लाय करताय त्यावेळी डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर कॅन्सल, वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कॅन्सल, डी स्क्वेअर बाय 4 मायनस डी स्क्वेअर बाय 4 कॅन्सल. काय लागले बघा, हे सगळं कॅन्सल होणार. राहणार काय, इथे हे मायनस आणि मायनस हे प्लस बनणार बघा, म्हणजे प्लस 2y डी बाय 2 होणार. म्हणजे 2y डी बाय 2 प्लस 2y डी बाय 2 4y डी बाय 2. 4y डी बाय 2 म्हणजे काय, 2y डी येणार, 4y डी बाय 2 असं येणार ना, 4y डी बाय 2. 2 1 जा 2 2 जा 2y डी येणार. समजा लागले का बघा, 2 टाइम्स ऑफ वाय डी. सो परत आता हे S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर म्हणजे हे कुणाचं आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. कुणाचं आहे हे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय असते, a प्लस b a मायनस b, a प्लस b a मायनस b. म्हणजे इथं a च्या जागी कोण आहे, S2P S1P
मायनस मध्ये येणार प्लस आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये S2P प्लस S1P इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ YD आहे असंच घेतलेलं आहे. बट इथं वाचा जरा काय दिलेलं आहे. येस, बट मध्ये काय दिलेलं आहे, S2P इज इक्वल टू S1P इज इक्वल टू D. हा काय विषय आहे? S2P इज इक्वल टू S1P इज इक्वल टू D. हा काय विषय? जरा डायग्राम दाखवूयात आपण, लक्ष द्या इकडे. येस, डायग्राम. हा ना, मगाशी आपण मी पॉईंट बघितला होता. जर अजून वरती जाऊ दे, ह्याच्यामध्ये कोहेरंट सोर्सेसमध्ये आपल्याला बघायचं आहे शेवटचे 2 पॉईंट्स आपण मी मगाशी थांबवलेले होते. येस, जर तुम्हाला कोहेरंट सोर्सेस, ओके ओके, जर तुम्हाला 2 कोहेरंट सोर्सेस पाहिजे असतील तर सपोज हे 2 कोहेरंट सोर्सेस आहेत, तर ह्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे ते कमी पाहिजे आणि ह्याच्यापासून स्क्रीन भरपूर लांब पाहिजे. कळायला लागलंय का बघा. मग सपोज मी इथं 2 कोहेरंट सोर्सेस, लक्ष द्यायचं, 2 कोहेरंट सोर्सेस हे घेतोय, लक्ष द्या. ऍझ्युम करा की 2 कोहेरंट सोर्सेस हे आहेत आणि त्याच्या सेंट्रल मधून ही स्क्रीन आहे त्याची. ओके, असा विचार करा की ती त्याची स्क्रीन आहे आणि या स्क्रीन पासून ही जी स्क्रीन आहे त्याच्यावर मी इथं पॉईंट घ्यायला लागलो, थोडासा वरच्या साईडला पॉईंट घ्यायला लागलो. आता जर तुम्ही चेक केलं, हे दोन्ही जेव्हा तुम्ही जॉईन करणार, जॉईन केल्यानंतर हे 2 पॉईंट आणि हे मोठं स्क्रीन, म्हणजे ह्याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते भरपूर पाहिजे. 2 पॉईंट आणि स्क्रीन, तर हे जे डिस्टन्स आहे मी जॉईन केलं, तर जॉईन केल्यानंतर ऑलमोस्ट या दोघांचे जे डिस्टन्स असणार आहे ते सेम असणार आहे. कुणा एवढं असणार आहे ते? येस, कुणा एवढं असणार आहे, चेक करा. येस, ते कुणा एवढं असणार आहे, तर ते येस डायग्राम मध्ये आपण दाखवतो, परत लक्ष द्या इकडे. तर ते कॅपिटल डी एवढं असणार आहे. चेक करा, इथं आहे कॅपिटल डी. डायग्राम मध्ये तुम्हाला कळेल. हे बघा, हा जो पॉईंट होता हा भरपूर लांब होता ना, त्यामुळे S1P आणि S2P ऑलमोस्ट त्या दोघांचे इक्वल डिस्टन्स असणार आणि ते कुणा इतका असणार आहे, कॅपिटल डी इतका असणार. येस, नेक्स्ट आपण येतो आपण परत मगाच्या पॉईंटवर येऊ. मगाचा पॉईंट आहे S2P मायनस S1P. येस, S2P इज इक्वल टू S1P इज इक्वल टू D आलेलं आहे. हे इथं पुट वगैरे केलं, इथं नाही पुट करायचंय आपल्याला, हे उत्तर काढायचं. इथं पुट करून सगळं 0 करून उत्तर शांत बसला, तसं नाही होणार आहे ते. S2P मायनस S1P आपल्याला काढायचं आहे, तिथं पुट करू नका, नाहीतर D मायनस D 0 ला मल्टिप्लाय सगळं 0 येईल, तसं करायचं नाही आहे. सो S2P मायनस S1P आपल्याला काढायचं आहे, ते तसंच ठेवतोय, इथं टाकतोय मी S2P च्या जागी D, S1P च्या जागी D. कळायला लागलंय का बघा. त्या दोन्हीच्या जागी D टाकल्यानंतर काय होणार आहे की 2 टाइम्स ऑफ YD झालेलं आहे. काय झालेलं आहे ते 2 टाइम्स ऑफ YD. ओके, सो हे D प्लस D किती होणार आहे, 2D. हे इथं 2D होणार, राईट साईडला शिफ्ट करतो, राईट साईडला शिफ्ट केल्यावर काय होणार, अपॉन दॅट इज 2D डिवाइडला जाणार. S2P मायनस S1P इज इक्वल टू 2 ला 2 गेलं YD बाय D. कसं आलं इक्वेशन, YD बाय D. आय गेस ह्याच्यामध्ये टेक्स्टबुक मध्ये XD बाय D आहे, कारण की तिथं त्यांनी X हे डिस्टन्स घेतलेला आहे, आपण Y घेतलेला, असं काही वेगळं नाही, YD बाय D बनते. सो S2P मायनस S1P म्हणजेच L2 बाय L1, L2 मायनस L1 इज इक्वल टू n टाइम्स ऑफ लॅम्बडा. जर लॅम्बडा D बाय D असं आलेलं आहे इज इक्वल टू n लॅम्बडा, सो दॅट इज इक्वल टू S2P मायनस S1P. आता जरा लक्ष द्या इकडे, हा झाला पॉईंट कंडिशनचा. मला माहिती नाही आहे पॉईंट ब्राईट आहे का पॉईंट डार्क आहे, त्याच्यासाठी आपल्याला चेक करायचं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर लॅम्बडा बाय 2 चा मल्टिपल हा इव्हन पाहिजे किंवा n लॅम्बडा पाहिजे, दोन्हीपैकी काही पण चालेल. सो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला काय येणार आहे, YD बाय D इज इक्वल टू n लॅम्बडा. सो n लॅम्बडा बरोबर आहे का. सो इथं मला लॅम्बडा आपल्या इथं Y ठेवायचं आहे, बाकी सगळं शिफ्ट करतो. n लॅम्बडा तरी तसंच राहिलं, हे जे D कॅपिटलला डिवाइडला आहे तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल, जे मल्टिप्लाय आहे ते डिवाइड होईल, n लॅम्बडा D बाय D होईल. किती होणार, n लॅम्बडा D बाय D. सो फॉर nth ब्राईट बँड, बाळा लक्ष दे, हे खूपच महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. इथं लक्ष नाही दिलं की अवघड होणार आहे. मग आजपासून आपण बघायला लागलो हे इक्वेशन. आय नो की 5 मिनिटं झालेली आहेत, 7 मिनिटं झालेली आहेत, थोडंसं क्रिटिकल होत चाललंय पुढं, पण लक्ष द्यायला पाहिजे. हा लास्ट पार्ट आलाय. सो n लॅम्बडा D बाय D हा nth ब्राईट बँडचा डिस्टन्स असणार आहे. माझ्यावर जरा रिपीट करा किंवा कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लिहू शकताय जर येत असेल लिहायला, तर म्हणजे टाईप करायला. तर काय लिहायचं आहे, nth ब्राईट बँडचं जे डिस्टन्स असणार आहे सेंट्रल पासनं ते किती असणार आहे, n लॅम्बडा D बाय D असणार. किती असणार, n लॅम्बडा D बाय D. हे इथे येणार आहे. समजा मी म्हटलं सेंट्रल बँड पासून 5व्या ब्राईट बँडचं डिस्टन्स सांग, काय सांगणार तुम्ही, कमेंट मध्ये कळवा नक्की. येस, काय सांगणार तुम्ही, 5व्या ब्राईट बँडचं सेंट्रल पासूनचं डिस्टन्स किती असणार आहे सांग. 5वी म्हणजे n5 होणार, पुढे बोला किती होणार, 5 लॅम्बडा D बाय D होणार.
फाईव्ह लॅमडा डी बाय डी होणार. कळा लागलंय का बघा, फाईव्ह लॅमडा डी बाय डी होणार. समजा तिसऱ्याचं सांगा म्हणा मी, थर्ड द डिस्टन्स ऑफ थर्ड ब्राईट बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राईट बँड. सेंट्रलला नेहमी ब्राईट बँडच असे आपल्याला कळेल त्याने. सो सेंट्रल ब्राईट बँड किती असणार आहे, 3 लॅमडा डी बाय डी. म्हणजे नेहमी ब्राईट बँड साठी फॉर्म्युला कुठला येणार आहे, एन लॅमडा डी बाय डी. सिमिलरली कन्स्ट्रक्टिव्ह झालेलं आहे. आता डिस्ट्रक्टिव्ह बघूयात. डिस्ट्रक्टिव्ह मध्ये सेमच येणार आहे, वाय एन डी बाय डी. आता इथं फक्त ऑड येणार, मग अशी इव्हन आलं होतं एन लॅमडा, आता इथं ऑड येणार. ऑड म्हणजे एन मायनस 1/2 इंटू लॅमडा. म्हणजे सिमिलरली परत वाय एन मी तिथंच ठेवतो, हे डी इकडे मल्टिप्लाय, हे डी खाली मल्टिप्लाय. फायनल इक्वेशन एन मायनस 1/2 लॅमडा डी बाय डी. किंवा असं पण म्हणू शकतोय 2n-1, ह्याला आपण असं लिहू शकतोय, इथं क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर असं दिसेल ते 2n-1 आणि अपॉन 2 लिहायला पाहिजे, त्याच्याऐवजी मी इथं बाहेर लिहितोय 2n-1 लॅमडा डी बाय 2d. दोन्हीपैकी कुठलंही पाठ करा. एन लॅमडा डी बाय डी आणि 2n-1 लॅमडा डी बाय 2d असं पाठ करायचं आहे. सो इट इज फॉर द डार्क बँड. हे कोणासाठी असणार आहे, डार्क बँड साठी असणार आहे. याला कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स दोन्ही संपलेले आहेत. ओके, सो नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट बघूयात. तर तुम्हाला माहिती असू दे, मागचा जो क्वेश्चन होता तो खूप इम्पॉर्टंट होता आणि तो अजून म्हणजे तसा त्याच्यामध्ये जो बँडवाला जो कन्सेप्ट होता फ्रिंज विड्थचा, तो अजून कंप्लीट नाही झालेला. जरा लक्ष द्या त्याच्यामध्ये कसं असेल. आता इथे ऍक्च्युली तो फ्रिंज विड्थसाठीचं इक्वेशन म्हणजे हे इक्वेशन आहे. फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ म्हणजे काय असणार आहे आपण ते सांगतोय. थोडंसं मला ब्लँक स्पेस इथे दाखवूया. लक्ष द्या इकडे, खाली ठीक. जरा लक्ष द्या इकडे, हे इम्पॉर्टंट आहे, हे कळणं इम्पॉर्टंट आहे. सपोज दोन आय गेस इथे डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे, तर डबल स्लिट एक्सपेरिमेंट, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला तो जास्त पॉईंट कळेल. तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो आहे तो त्याच्यावरतीच आहे की जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होत असेल. येस नाहीये, दाखवतोय मी. आपण लक्ष द्या, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होत असेल तर त्या कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. येस, आता इथं मी दाखवतोय तो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. व्यवस्थित लक्ष द्या इकडं. सपोज मी फ्री हँड काढायला लागलोय, जेव्हा तुम्ही प्रॉपर कंपास घेऊन, ओके, कंपास घेऊन काढणार आहे त्यावेळी तुम्हाला ते प्रॉपर जमेल. असं मानून चला की हा एक सोर्स फर्स्ट आहे, हा एक फर्स्ट सोर्स आहे आणि हा सेकंड सोर्स आहे. हा S1 आहे, हा S2 आहे आणि ही ती स्लीट आहे. व्यवस्थित चेक करा, हे इम्पॉर्टंट आहे. ही डायग्राम आय गेस टेक्स्टबुक मध्ये पण आहे. तर तुम्हाला माहिती आहे लाईट इज मेड अप ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये काय काय असणार आहे, क्रेस्ट असणार आहे. मी क्रेस्ट इथं कंप्लीट लाईन दाखवतोय आणि ट्रफ आहे ते इथं डॉटेड लाईन दाखवतोय. ओके, ट्रफ आहे ते कशी दाखवतोय, डॉटेड लाईन. जर सोर्स फर्स्ट असेल तर त्याला क्रेस्ट असणार आहे, क्रेस्ट असणार आणि ट्रफ असणार. आणि इकडे पण काय असणार, ट्रफ असणार. परत काय असणार आहे, क्रेस्ट असणार आहे, क्रेस्ट असणार आहे आणि ट्रफ असणार आहे आणि ट्रफ असणार आहे. परत काय असणार आहे, क्रेस्ट असणार आहे, क्रेस्ट असणार आहे. असं होत राहील, ते असं क्लिअर कट होत राहील. आणि सपोज ही तुमची स्क्रीन आहे, ही तुमची काय आहे, स्क्रीन आहे. मी बघायला लागलोय जिथं क्रेस्टवर क्रेस्ट पडलेला आहे किंवा जिथं ट्रफवर ट्रफ पडलेला आहे, असे पॉइंट्स मी शोधायला लागलोय आणि अशा पॉइंटला मी करतोय लेट्स से क्रॉस करतोय. काय करतोय मी, क्रॉस करतोय. बघूया तर क्रेस्टवर क्रेस्ट कुठं आहे बघूया. इथं जर बघितलं तर क्रेस्टवर क्रेस्ट आहे, येस. ट्रफवर ट्रफ आहे, क्रेस्टवर क्रेस्ट आहे. हे जर जॉईन केलं असं पुढे जाऊन तर नेहमी सेंट्रलला कुठली बँड येणार आहे, ब्राईट बँड. तर ब्राईट बँड का म्हणा लागलाय तुम्ही, बाळ तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालंय. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला बँड कुठली असते किंवा लाईट कसा असतो किंवा पॉईंट कसा असतोय, तो असतोय ब्राईट. तो पॉईंट कसा असतोय, ब्राईट. जर जिथं आता अजून बघू शकतो क्रेस्टवर ट्रफ बघूयात. क्रेस्टवर ट्रफ, अजून जर आपण हे ट्रफ काढायला गेलो तर असं येईल, ते ह्याचा ट्रफ काढायला गेलो तर तो असा येईल. हा, तर ट्रफवर ट्रफ बघूयात आपण. ओके, बघा इथं पण परत एकदा क्रेस्टवर क्रेस्ट आहे, क्रेस्टवर क्रेस्ट आहे, ट्रफवर ट्रफ आहे. हा पण पॉईंट कसला येणार आहे, ब्राईट येणार. चेक करा, हा पण पॉईंट कसा येणार आहे, ब्राईट येणार. इथं बघा मात्र इथं कसं आहे, क्रेस्टवरती ट्रफ पडलंय, सो त्याला मी सर्कल करतोय. जिथं क्रेस्टवर ट्रफ किंवा ट्रफवर क्रेस्ट पडायला लागले त्याला मी सर्कल करायला लागलो. ओके, सो इथं सर्कल असेल, इथं सर्कल असेल, बरोबर आहे ना. हे जर तुम्ही जॉईन करत गेला की हा येणार आहे डार्क बँड. त्याच्या आधी ट्रफवर ट्रफ, क्रेस्टवर क्रेस्ट, क्रेस्टवर क्रेस्ट, परत येणार आहे इथं ब्राईट बँड.
म्हणजे अल्टरनेट परत इथं येणार डार्क, परत इथं येणार डार्क, असं ना अल्टरनेट होत राहील, असं अल्टरनेट होत राहील. म्हणजे जर एखादं तुम्ही हे व्यवस्थित आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. ही डायग्राम खूप, म्हणजे ह्याचा आउटपुट हा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट होता जो तुम्हाला मी दाखवला, तो टेक्स्टबुकमध्ये आहे. तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आपण म्हणूयात आपण. ओके, सो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा आउटपुट हे आहे. त्यानं काय सांगितलं यंग्सनं, की जेव्हा दोन लाईटचं मिक्सिंग होतंय, जेव्हा दोन लाईटचं मिक्सिंग होतंय त्यावेळी स्क्रीनवरती अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड मिळतात, पण नेहमी सेंट्रलला ब्राईट बँडच मिळते. नेहमी काय मिळते? सेंट्रलला ब्राईट बँडच मिळते. म्हणजे आणि त्याला सीबीबी म्हणतो आपण, सेंट्रल ब्राईट बँड. काय म्हणणार त्याला? सीबीबी, सेंट्रल ब्राईट बँड. त्याच्यावरती असणार आहे फर्स्ट डार्क. असं होतच राहणार आहे. ही सीबीबी आहे, ही जी आहे ती सीबीबी आहे. काय लागले का बघा, परफेक्ट. ओके, इथं होणार आहे फर्स्ट डार्क, सीबीबीच्या वरती फर्स्ट डार्क, सीबीबीच्या खाली पण फर्स्ट डार्क, परत फर्स्ट ब्राईट, परत सेकंड डार्क, सेकंड डार्क, परत थर्ड सेकंड ब्राईट होईल, सॉरी सेकंड ब्राईट, असं होत राहील. परत थर्ड डार्क, आणि असं कंटिन्युअसली होत राहील. याला आपण म्हणतोय इंटरफरन्स पॅटर्न. येस, काय म्हणतो आपण याला? इंटरफरन्स पॅटर्न. जर तुम्हाला आज क्वेश्चन आला डिफाईन इंटरफरन्स पॅटर्न किंवा गिवन नोट ऑन इंटरफरन्स पॅटर्न, तर तुम्हाला सांगावं लागेल इंटरफरन्स पॅटर्न इज अ पॅटर्न वेअर अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड वेअर ऑक्युअर्स किंवा इट इज अ बँड और इट इज अ पॅटर्न वेअर अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स ऑक्युअर, असं सांगावं लागेल तुम्हाला. अल्टरनेट काय असणार तिथं? ब्राईट किंवा डार्क बँड असणार आहे. हा जो एक्सपेरिमेंट होता तो खूप महत्वाचा होता. मग अशी आपण पॉईंट पी ब्राईट आहे का डार्क आहे असं बघितलेलं होतं बघा. तर नेहमी तो कुठून मोजावं लागेल? सेंट्रल ब्राईट बँड पासून. नेहमी कुठून मोजायचं आहे? सेंट्रल बँड. मी मगाशी असं म्हटलं होतं की डिस्टन्स ऑफ फिफ्थ ब्राईट बँड किंवा डिस्टन्स ऑफ थर्ड ब्राईट बँड, आता ते असं असेल. लेट्स से थर्ड ब्राईट इथं असेल. ओके, सो डिस्टन्स ऑफ थर्ड ब्राईट बँड असं असेल, हा असेल तो डिस्टन्स. काय लागलाय का बघा. मग आपण ह्याला म्हणणार आहे Y3. व्यवस्थित समजून घ्या. ऍक्च्युली मी वरच शिकवा लागलोय. ऍक्च्युली मी ह्याच्या वरचं जे दिसत नाही ते तुम्हाला शिकवा लागलोय, पण त्याच्यासाठी हाफ बेस असणं खूप महत्वाचं आहे. मी आता काय म्हणायला लागलोय की डिस्टन्स ऑफ थर्ड ब्राईट बँड. काय म्हणतोय मी? डिस्टन्स ऑफ थर्ड ब्राईट बँड. आणि तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स कशापासून मोजतोय आपण? नेहमी सेंट्रल ब्राईट बँड पासून. सेंट्रल ब्राईट बँडच्या पण सेंटर पासून मोजतोय आपण. सो हे झाली तुमची थर्ड ब्राईट बँड, ह्याचा पण सेंटर बघणार. हे झालं Y3. आणि डिस्टन्स ऑफ सेकंड ब्राईट बँड कळा लागले का बघा, ते असणार Y2. चेक करा ते काय असणार Y2. हे बघा, डिस्टन्स ऑफ सेकंड ब्राईट बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राईट बँड हे असणार आहे Y2 आणि हे असणार आहे Y3. जर मी Y3 मायनस Y2 केलं, जर मी Y3 म्हणजे डिस्टन्स ऑफ थर्ड ब्राईट बँड मायनस डिस्टन्स ऑफ सेकंड ब्राईट बँड केलं, तर त्याला आपण कॅपिटल X म्हणायचं किंवा फ्रिंज विड्थ म्हणायचं. सो व्हॉट इज फ्रिंज विड्थ? द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड और टू सक्सेसिव्ह डार्क बँड. दोन सक्सेसिव्ह ब्राईट बँड मधलं डिस्टन्स किंवा दोन सक्सेसिव्ह डार्क बँड मधलं डिस्टन्स काय असणार आहे? फ्रिंज विड्थ. यालाच आपण काय म्हणतोय? फ्रिंज विड्थ म्हणणार आहे, किंवा ह्याला बँड विड्थ पण म्हणू शकतो आपण, बँड विड्थ. ओके, सो त्याच्यासाठीच इक्वेशन आपल्याला बघायचं आहे. तर हा पूर्ण कन्सेप्ट समजला का बघा. ह्याच्या कन्सेप्ट वरतीच आपल्याला ह्याच्यावरचं इक्वेशन जे होतं ते समजून घ्यायचं आहे. ओके, सो बहुतेक समजलं असेल. तर इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे काय? इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे असणार आहे अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड. इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे काय असणार आहे? अल्टरनेट ब्राईट बँड आणि डार्क बँड. तिथं महत्वाचं काय होतं? फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ म्हणजे डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राईट बँड. आता इथे घेतलेलं आहे बघा. सो nth ब्राईट बँडचं डिस्टन्स n लॅमडा डी बाय टी, डिस्टन्स ऑफ n+1. nचं जर असं असू शकते तर n+1चं काय असणार? nच्या जागी n+1 टाकणार, बाकी सेम. आता तुम्हाला माहित आहे की n+1 मधनं nth मायनस केला, n+1 मधनं डिस्टन्स मधनं nth मायनस केला की तुम्हाला फ्रिंज विड्थ मिळणार. चेक करा. सो फ्रिंज विड्थ इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड किंवा फ्रिंज विड्थ इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क बँड. इकडे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो x इज इक्वल टू y, n+1 nth मायनस त्याच्या अलीकडचं कोण आहे? yn+1 प्लस सॉरी मायनस yn. सो n+1 लॅमडा डी बाय डी मायनस n लॅमडा डी बाय डी. लॅमडा डी बाय डी कॉमन, n+1 मायनस n, n गेलं 1 राहिलं.
सो एक्सची किंमत काय आली लॅमडा डी बाय डी. हे झालं ब्राईट बँडसाठी, हे झालं ब्राईट बँडसाठी. सिमिलरली डार्क बँडसाठी बघूयात. सिमिलरली डार्क बँडसाठी काय असणार आहे nth डार्क बँडचा डिस्टन्स ऑड मल्टिपल ऑफ लॅमडा बाय 2 काय लागले आपल्याला ते. सो लॅमडा बाय 2 चा ऑड मल्टिपल म्हणजे 2n-1 किंवा n-1 हाफ लॅमडा डी बाय डी. सो हे झालं n, हे n साठी आहे. n+1 साठी काय होणार, n च्या जागी काय टाकणार n+1 टाकणार, n च्या जागी काय टाकणार n+1. सो n+1 मायनस 1/2 लॅमडा डी बाय डी. इथं काय होणार आहे 1 मायनस 1/2 म्हणजे प्लस होते. परत ह्याच्यातनं हे मायनस केल्यावरती परत इक्वेशन चेक केल्यावरती फायनली लॅमडा डी बाय डी असं झालंय. सो हेन्स इट इज प्रूव्ह दॅट डार्क बँड अँड ब्राईट बँड हॅव इक्वल विड्थ. मगाशी आपण जो इंटरफरन्स बँड काढला होता त्याच्यात साइजेस बघा सगळ्याचे. ब्राईट बँड आणि डार्क बँडचे साइजेस कसे सांगितलेले होते सेम आहेत. साइजेस कसे सांगितलेले होते सेम आहेत. सो हा तो पॉइंट आहे इम्पॉर्टंट. ओके, सो नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट मध्ये आपल्याला चेक करायचं आहे, नेक्स्ट मध्ये चेक करायचं आहे इंटरफरन्स पॅटर्न. ह्याच्यानंतर महत्वाचा होता जो आपण ऑलरेडी कव्हर केला. आणि बऱ्यापैकी आता आपण लास्ट पार्टकडे यायला लागलो, डिफ्रॅक्शन. आय गेस ना तुम्ही डिफ्रॅक्शनची ना बेस्ट शॉर्ट आपल्या चॅनलवरती बघितलेली असणार. जर नाही बघितली तर ती नक्की बघा. परफेक्ट त्याच्यातनं डिफ्रॅक्शन कळतंय, पार्ट पण करायला लागत नाही. सो डिफ्रॅक्शन म्हणजे काय असणार आहे, लाईट बेंड होते ऑटोमॅटिक लाईट बेंड होते. कुठं होते, कुठं पण होत नाही आहे ती. ऑब्स्टॅकलच्या एजेसला जेव्हा लाईट पडते बाजूंवरती, सपोज हा ऑब्स्टॅकल आहे त्याच्या एजेसवरती लाईट जेव्हा जाणार अशी तेव्हा ती ऑटोमॅटिक बेंड होते. बेंड होऊन त्याचा जो शॅडो आहे त्याच्यात ती जाऊन मिक्स होते. सो द बेंडिंग ऑफ लाईट नियर द एजेस ऑफ एन ऑब्स्टॅकल इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन. इथं ऑब्स्टॅकल दिसते तुम्हाला, ऑब्स्टॅकल दिसते. हा एक सिंगल सोर्स दिसतोय, लाईट असा या लागलाय दिसतोय तुम्हाला. ऑब्स्टॅकलच्या साईज मध्ये तरी शॅडो दिसायलाच पाहिजे, बरोबर ना. ऑब्स्टॅकल असं आहे म्हणजे लाईट असं इथं सी डॅश आणि डी डॅश या 2 पॉईंट मध्ये पूर्णपणे शॅडो पाहिजे, पण तसं होत नाही. लाईट ना थोडासा बेंड होते, बेंड झालेलं दिसेल बघा. हा जो रिजन आहे इथं पण लाईट आहे, फक्त इंटेन्सिटी एवढी नाही आहे पण लाईट आहे. त्या रिजनला आपण म्हणतो, हा जो रिजन आहे जिथे लाईट परफेक्ट पडायला लागले त्याला इल्युमिनेटेड रिजन म्हणतो. इकडे बघा ऑब्स्टॅकल असे आहेत बाहेरच्या साईडमधून, म्हणजे इतका स्पेस आहे मध्ये तिथून लाईट यायला पाहिजे, म्हणजे एवढा लाईट तरी फिक्स पडणारच आहे. पण इथं पण लाईट पडेल, जो थोडासा ना कमी इंटेन्सिटीचा असेल खरं लाईट पडणार त्याला. ओके, सो 2 पॉईंट आहेत. तर डिफ्रॅक्शनचे 2 टाइप्स आहेत. जसं तुम्हाला इंटरफरन्सचे 2 टाइप्स होते बघा, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तसंच डिफ्रॅक्शनचे इथे 2 टाइप्स आहेत, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन आणि फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. यस, कुठले आहेत, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन आणि फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. फ्रेस्नेलला सोर्स इज ॲट फायनाईट डिस्टन्स, लक्षात ठेवा. सोर्स कुठं असणार आहे, फायनाईट डिस्टन्सला असणार आहे. सोर्स फायनाईट डिस्टन्सला असणार आहे. फ्रॉनहोफरला कसं आहे, सोर्स इज ॲट इन्फानाईट डिस्टन्स, सोर्स भरपूर लांब डिस्टन्स वरती आहे. सो इथं बघू शकतो आपण रिअल सोर्स आहे आणि व्हर्च्युअल सोर्स आहे, ह्याच्यात लाईट मिक्सिंग झालेलं आहे, डिफ्रॅक्शन झालं. इथं अगेन लाउड्स मिररमध्ये एक्सटेन्सिव्हली युज्ड फॉर डिव्हाइसेस. ओके, देन 2 सोर्सेस आर derived from the single source. 2 sources are derived from the single source, hence they are called as coherent. And here light is monochromatic. या टाईपच्या मिररमध्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. yes, नेक्स्ट बघूयात आपण. डिफ्रॅक्शन झालेला इथं मेन जो कंटेंट होता डिफ्रॅक्शनचा डेफिनेशन ते झालेलं आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. सर तुम्ही म्हणा फ्रेस्नेल कुठं आहे, फ्रेस्नेल तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. बोर्डच्या सिलेबसमध्ये फ्रेस्नेल नाही आहे, म्हणजे फायनाईट डिस्टन्स वरती स्टडी करायचं काही नाही आहे तुम्हाला, इन्फानाईट वरती स्टडी करायचं. पण टेक्स्टबुक मध्ये डायग्राम तरी सर इथं ह्याच्या मागे ना असं एक सिंगल सोर्स दाखवलाय बा, त्या सोर्सला ना सिंगल सोर्सला कॉन्व्हेक्स लेन्स मधून पास केले. कॉन्व्हेक्स लेन्स मधून पास केल्यावरती ते पॅरलल बीम या लागलेत असं दाखवलेलं आहे. आपण इथं काही तसं दाखवलेलं नाही, पण टेक्स्टबुकमध्ये असं दाखवलेलं आहे की सर सोर्स तर इथं दिसतोय तुम्हाला एस लिहिल्यासारखा. मग तो फ्रॉनहोफर कसा, पण फ्रॉनहोफरला लक्षात ठेव इन्फानाईट डिस्टन्स वरती सोर्स पाहिजे. इन्फानाईट डिस्टन्स वरती सोर्स पाहिजे याचा अर्थ काय आहे की तिथं पॅरलल रेज आल्या पाहिजेत. आल्यात का, आल्यात तर क्लिअर आहे. ए म्हणजे त्याची विड्थ असणार आहे. सो हे 2 ऑब्स्टॅकल आहेत, इथं डिफ्रॅक्शन होईल. डिफ्रॅक्शन होईल म्हणजे काय होईल, लाईट एजेसला जाईल आणि बेंड होईल ती स्क्रीनवरती पडलेलं आहे, सपोज इथं पडलेलं आहे. सो जसं तिकडं इंटरफरन्सला सेंट्रल ब्राईट बँड असतो तसं इकडं सेंट्रल मॅक्सिमा असतो. काय असतो इथं, सेंट्रल मॅक्सिमा. आता हा झाला सेंट्रल मॅक्सिमा, म्हणजे ह्याची विड्थ हळूहळू कमी होईल, ह्याची पण विड्थ हळूहळू कमी होईल. सो एफ डी वगैरे सगळं तुम्हाला कळेल. सो साइन थिटा किती अँगल मध्ये बेंड झालेलं आहे, साइन थिटा इज इक्वल टू किती असणार इथं, एन लॅमडा अपॉन. साइन थिटा किती असणार इथं, एन लॅमडा अपॉन. एन ची व्हॅल्यू असणार इथं प्लस मध्ये असणार 1 2 3 अँड सो ऑन. येस, सो इथं येस एन ची व्हॅल्यू किती असणार आहे 1 2 3 अँड सो ऑन. आता इथं आपण बघूयात. सो इथं चेक केला तर कळेल आपल्याला. येस, ॲज अ सेकंडरी वेव्ह कव्हर्स इक्वल डिस्टन्स, पाथ डिफरन्स इज 0.
द पॉइंट पी विल बी सेकंडरी मॅक्सिमा और मिनिमा. अच्छा अच्छा, जरा लक्ष द्या इकडे. इथं बघा, समजा लागले का इंटरफरन्सला तुम्हाला एम काय होतं, मगाशी मी तिथं लिहिलं होतं एम. इथं एम होतं की पॉइंट ब्राईट आहे का पॉइंट डार्क आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. डिफ्रॅक्शन मध्ये एम काय असणार की ती सेकंडरी मॅक्सिमा आहे का ती सेकंडरी मिनिमा आहे. मग मगाशी जसं इंटरफरन्स पॅटर्न दाखवलेला होता तसाच डिफ्रॅक्शन पॅटर्न दाखवतोय. व्यवस्थित लक्ष द्या. ओके, व्यवस्थित लक्ष द्या इकडे. सपोज हा ऍक्च्युली इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कर्व पण म्हणतो याला. लक्ष द्या इकडे व्यवस्थित. ही डायग्राम आय गेस एकदा दोनदा आलेली आहे बोर्डला. ओके, इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कर्व पण म्हणतो आपण याला. सो जसं आता हे जे या टाईपमध्ये मी त्याला सरळ करून इथं दाखवतोय. सो हे जी मधला पोर्शन आहे याला आपण म्हणतोय सेंट्रल मॅक्सिमा. काय म्हणतो आपण त्याला? सेंट्रल मॅक्सिमा म्हणणार किंवा सेंट्रल मॅक्सिमम म्हणतो. सेंट्रल मॅक्सिमम, सेंट्रल मॅक्सिमा म्हणा. आता बघा व्यवस्थित, हे जे पोर्शन आहेत नंबर 1, नंबर 2, नंबर 3, हे जे वरती आलेले असे पोर्शन आहेत इकडचे सुद्धा नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि भरपूर सारे असतील पण पुढे, याला आपण म्हणणार आहे सेकंडरी मॅक्सिमा. काय म्हणणार याला? सेकंडरी मॅक्सिमा. आणि हे जे खालतेलेले पोर्शन आहे, खोलगट टाईपचे जे पोर्शन आहेत याला आपण म्हणणार आहे सेकंडरी मिनिमा. काय म्हणणार त्याला आपण? सेकंडरी मिनिमा. आता थोडंसं लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. तिकडं इंटरफरन्स पॅटर्न मध्ये आठवा, सेंट्रल ब्राईट बँड पासून फर्स्ट डार्क बँड, फर्स्ट ब्राईट बँड, सेकंड डार्क बँड, सेकंड ब्राईट बँड असं होत होतं. इकडं तसंच असणार आहे. फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमा, सेकंड सेकंडरी मॅक्सिमा, थर्ड सेकंडरी मॅक्सिमा, फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमा, सेकंड सेकंडरी मॅक्सिमा, थर्ड सेकंड असं होत राहणार आहे. तसंच मिनिमाचं होणार फर्स्ट सेकंडरी मिनिमा, सेकंड सेकंडरी मिनिमा, तसंच फर्स्ट सेकंडरी मिनिमा, सेकंड सेकंडरी मिनिमा. या पूर्णला म्हणतोय आपण इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कर्व किंवा म्हणणार आहे आपण त्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न. काय म्हणणार त्याला? ऑर मध्ये डिफ्रॅक्शन पॅटर्न. परफेक्ट का लागले का बघा, हे इम्पॉर्टंट होतं. ओके, सो असंच डायग्राम आपल्याला हे चेक करायचं आहे. आता मगाशी होतं आपल्याला पॉइंट ब्राईट आहे का पॉइंट डार्क आहे फाइंड आउट करणं. पॉइंट ब्राईट आहे का पॉइंट डार्क आहे फाइंड आउट इंटरफरन्सला. इथं काय असणार? तो पॉइंट जो आहे, पी जो पॉइंट आहे तो सेकंडरी मॅक्सिमाचा आहे का मिनिमाचा आहे. सो मॅक्सिमाचा आणि मिनिमासाठी आपल्याला कंडिशन समजून घ्यायची. सो साइन थिटा इज इक्वल टू बी अपॉन ए बी. तर तुम्ही चेक केलं साइन थिटा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्ही साइन थिटा वापरला तर बीई अपॉन ए बी त्याचा हायपोटेनस असेल. ओके, सो बीई इज इक्वल टू ए बी साइन थिटा. थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. साइन थिटाला पण थिटा म्हणतात. हे कशाला विचारू नका, तुम्हाला माहिती आहे. जर अँगल स्मॉल असतील साइन थिटा जर थिटा असते, टॅन थिटा जर थिटा असते. सो बी इज इक्वल टू ए बी इंटू थिटा. ए बी चेक करा, ए बी किती आहे? ए. सो ए बीच्या जागी काय होणार? ए इंटू थिटा. So lambda is equal to path difference between the when theta is equal to 0 or theta is equal to theta 1 आपण घेऊयात पहिला अँगल. So lambda by a is equal to sin theta 1. yes, आपण बघूयात नेक्स्ट. lambda by a is equal to किती असणार आहे? sin theta 1. So such point will be secondary minimum at theta is equal to theta 2. So परत lambda by a is equal to sin theta 2. आपल्याला चेक करायचं आहे की tan theta a. आता हे tan सर कुठून आले बा? साइन असू दे किंवा tan असू दे, अँगल तरी सेमच राहणार आहे. tan theta n हा जनरल फॉर्म्युला सांगायला लागतोय, इज इक्वल टू xn अपॉन d. सो ऍज थिटा इज स्मॉल, tan थिटाचा पण थिटाच होणार किंवा साइन थिटाचा पण थिटाच होणार. xn अपॉन d इज इक्वल टू n लॅम्बडा अपॉन d. सो फायनल इक्वेशन कसं बनेल? xn इज इक्वल टू n लॅम्बडा d बाय a. ऍक्च्युअली d बाय a. तसं तिकडे काय म्हणेल? 2n प्लस 1 लॅम्बडा अपॉन 2a. सिमिलरली हे करत गेला की 2n प्लस n लॅम्बडा बाय 2a. सो xn dash is equal to distance of nth secondary maxima from the central bright band किंवा सेंट्रल मॅक्सिमा म्हणूयात आपण. इथं सेंट्रल ब्राईट बँड नाहीये, सेंट्रल मॅक्सिमा पाहिजे. ओके, सो हे इम्पॉर्टंट होते. दोन फॉर्म्युले जरा व्यवस्थित चेक करा, हे इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूयात. आता तुम्हाला इंटरफरन्स झालं, इंटरफरन्स पॅटर्न झालं, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट झालं, त्यानंतर S2P मायनस S1V म्हणजे पाथ डिफरन्सचा पॉईंट झाला. डिफ्रॅक्शन झालं. डिफ्रॅक्शनचे दोन टाईप झाले, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शनला कळालं की सोर्स हा फायनाईट डिस्टन्स वरती आहे. फायनाईट डिस्टन्स वरचा तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे.
पण एवढं तरी लक्षात ठेवा की फ्रेस्नेल का नाही आहे, कारण की तिथं सोर्स फायनाइट डिस्टन्सवरती आहे. फायनाइट डिस्टन्स मला काहीच तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. त्यानंतर आलं फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन. फ्रॉनॉफर नंतर आपण चेक केलं डिफ्रॅक्शन इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कर्व. त्यानंतर पॉइंट पी हा सेकंडरी मॅक्सिमावाला आहे का सेकंडरी मिनिमावाला आहे ते चेक केलं. आणि त्यानंतर आपण आता इथं आलेलं रिझॉल्विंग पॉवर. हा मला असं वाटतं की 3 मार्कांसाठी यावेळी पडेल. इट्स माय ओपिनियन. मला वाटतंय की 3 मार्कांसाठी पडेल, कारण की 3 मार्कांचा जो क्वेश्चन आहे त्याच्यात 3 मेन पॉइंट्स असावेत असं एक बेसिक मत असतं आमचं. जे जे पेपर्स वगैरे काढतात किंवा जे टीचर्स आहेत त्यांचं मत असतं की बाबा 3 पॉईंट तरी असायला पाहिजेत. दिसतात का बघा 3 पॉईंट? 1 2 3. का लागलंय का? 1 2 3. सो इट इज द परफेक्ट क्वेश्चन फॉर 3 मार्क्स. त्याचं नाव आहे रिझॉल्विंग पॉवर. ऍक्च्युली रेलिंग्स क्रायटेरिया म्हणून नाव आहे त्याचं. रेलिंग्स क्रायटेरिया म्हणतो. रेलिंग्स क्रायटेरिया समजून घ्यायचं असेल तर पहिला रिझॉल्विंग पॉवर समजून घ्यावं लागते. सो रिझॉल्विंग पॉवर, ओके, समजावून सांगतो 2 मिनिटं द्या. ओके, सो चेक करा. तर सपोज रिझॉल्विंग पॉवर चेक करायचं आहे. ज्या फोनवरून मी हा व्हिडिओ करायला लागलोय ती पण एक लेन्स आहे. येस आहे. त्यानंतर सपोज मी हा जो पेन आहे तो ह्या लेन्सच्या जवळ घेऊन यायला लागलो, तुम्हाला सगळं ब्लर होत जाईल. काय लागलंय का बघा, तुम्हाला सगळं ब्लर होत जाईल. आणि जसं लांब घेऊन चालू तसं तसं ते काय व्हायला लागले तुम्हाला क्लिअर होत जाईल. सो इथूनच ना स्टार्ट होते या रिझॉल्विंग पॉवर या कन्सेप्टची. सो ऍक्च्युली इट इज द ॲबिलिटी टू डिस्टिंग्विश बिटवीन फिजिकली सेपरेटेड ऑब्जेक्ट्स. इट डिपेंड्स अपॉन अपेचर अँड डायमीटर ऑफ द लेन्स ऑर द मिरर. म्हणजे काय असणार आहे, 2 ऑब्जेक्ट आहेत, पॉइंट ऑब्जेक्ट आहेत. फॉर एक्झाम्पल मी म्हणूयात की इथे जरा चेक करा. सपोज मी हा एक ऑब्जेक्ट काढला आणि हा एक ऑब्जेक्ट काढलाय. ते लांब न दिसताना ना भरपूर असे दिसतील. हे 2 पॉइंट ऑब्जेक्ट जे आहेत ते कनेक्टेड आहेत दिसतील. पण जेव्हा मी इथे येऊन बघतोय तेव्हा ते मला माहिती आहे की टोटली सेपरेटेड आहेत ते. म्हणजे एखाद्या लेन्सची 2 ऑब्जेक्ट सेपरेट दाखवायची ॲबिलिटी. कळालंय का बघा, एखाद्या लेन्सची किंवा आपण म्हणूयात त्याला इन्स्ट्रुमेंटची 2 ऑब्जेक्ट फिजिकली सेपरेट दाखवायची ॲबिलिटी म्हणजे रिझॉल्विंग पॉवर. इट इज द ॲबिलिटी टू डिस्टिंग्विश 2 फिजिकली सेपरेटेड ऑब्जेक्ट. 2 ऑब्जेक्ट फिजिकली सेपरेट दाखवायची जी ॲबिलिटी असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे रिझॉल्विंग पॉवर. सो इट डिपेंड्स अपॉन द अपेचर अँड डायमीटर ऑफ द लेन्स अँड मिरर. तुम्हाला माहिती आहे की जो आपण 2 ऑब्जेक्ट जे दाखवले होते मगाशी ते परफेक्टली सेपरेट दाखवण्यासाठी जर मी साध्या कॅमेरा घेतला आणि फोटो मारायला लागलो आणि दाखवायला लागलो, जमेल का मला? जमणार नाही. पण मी अगदी चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा घेतला आणि फोटो काढून दाखवतो, येस, की मग तिथं तुम्हाला काय दिसेल की परफेक्टली, कारण की इट डिपेंड्स ऑन द डायमीटर ऑफ द लेन्स अँड द मिरर, म्हणजे जे काय तुम्ही वापरताय ते. सो याच्यामध्ये रेलिंग्स क्रायटेरिया. आता अजून एक पॉईंट आहे ह्याच्यामध्ये, द मिनिमम डिस्टन्स. हे ना हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट. लिमिट ऑफ रिझॉल्युशन महत्वाचं आहे. So the minimum visual angle between the 2 objects that can be resolved by the instrument is called as limit of resolution. The reciprocal of resolution is resolving power. Actually RP म्हणजे resolving power आपण म्हणूयात is equal to 1/d असा एक फॉर्म्युला आहे. D म्हणजे लिमिट ऑफ रिझॉल्युशन आहे. डी म्हणजे काय आहे? लिमिट ऑफ रिझॉल्युशन. सो इथे चेक करा, रेलिंग्स क्रायटेरिया स्टार्ट झालाय. हा 3 मार्कांसाठी क्वेश्चन विचारू शकतात. तर कुठलेही जे 2 ऑब्जेक्ट्स आहेत, लक्ष द्या इकडे, सपोज हा फर्स्ट आहे, ओके, सपोज हे 2 ऑब्जेक्ट आहेत, ते मला नॉट रिझॉल्व दाखवायचे. नॉट रिझॉल्व म्हणजे हे मिक्स झाले पाहिजेत एकमेकांमध्ये. कळा लागले का बघा, म्हणजे असे असतील ते जे तुम्हाला क्लिअर कट कळा लागले की सर मिक्स दाखवलेले आहेत 2 ऑब्जेक्ट. ते जस्ट रिझॉल्व म्हणजे ते असे असतील. ओके, ते जस्ट रिझॉल्व म्हणजे थोडंसं सेपरेशन असेल त्याच्यामध्ये. आणि वेल रिझॉल्व म्हणजे ते क्लिअरली बऱ्यापैकी सेपरेट दिसू शकत असतील. का लागलंय का बघा, त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे दिसू शकतात. इतकाच डिफरन्स समजून घ्यायचा आहे. पण हे समजून घेताना ना तुम्हाला हे कळते की रेलिंग्स क्रायटेरियामध्ये 3 आहेत, जस्ट रिझॉल्व, नॉट रिझॉल्व, वेल रिझॉल्व. हे सगळ्यांना माहिती आहे, हे सगळ्यांना येते, खरं त्यातलं लिहिता काय येत नाहीये ते समजून घ्या. की हे जे डिस्टन्स आहे, आता पहिली केस बघूयात. नंबर 1, नॉट रिझॉल्व. The distance between central maxima of the 2 objects is less than the distance between central maxima and the first minima of any object. काही कळलेलं नाही, लक्ष द्या इकडे मी सांगतो. आता ह्याच्यामध्ये डिस्टन्स बघा, लेट्स से ह्याच्यामध्ये दोन्ही मॅक्सिमा, आय गेस मी ह्याच्यावर दाखवतो जस्ट रिझॉल्व. ओके, सो ही मॅक्सिमा आहे पहिलेवाली, ही दुसरीवाली मॅक्सिमा आहे. ह्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते द डिस्टन्स बिटवीन जस्ट रिझॉल्व वाला बघूयात, हेच बघूयात. ओके, द डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्सिमम ऑफ द 2 ऑब्जेक्ट म्हणजे हे डिस्टन्स इज लेस, कमी आहे ते,
कुणापेक्षा कमी आहे? द डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्सिमा ऑफ द फर्स्ट, हे कमी आहे. कुणापेक्षा कमी आहे? सेंट्रल मॅक्सिमा ऑफ द फर्स्ट अँड फर्स्ट मिनिमा ऑफ द अदर. म्हणजे पहिल्याची मॅक्सिमा आणि दुसऱ्याची मिनिमा इथं येते. कळायला लागले का बघा? पहिल्याची मॅक्सिमा इथं पडते, दुसऱ्याची मिनिमा पण इथं पडते. ऍक्च्युली सांगताना मी हे सांगायला लागलो, दाखवताना मी इथं दाखवते. तुम्ही ह्याच्यावर अप्लाय केलं की कळेल की जे डिस्टन्स आहे ते कमी आहे. कुणाच्यातलं? पहिल्याच्या मॅक्सिमम मधलं आणि दुसऱ्याच्या मिनिमम मधलं. म्हणजे पहिल्याची मॅक्सिमम दुसऱ्याची मिनिमम जिथं पडणार आहे त्याच्यातलं डिस्टन्स जर कमी असेल तर त्याला नॉट रिझॉल्व्ह म्हणतोय. वेल रिझॉल्व्हला बघा, जस्ट रिझॉल्व्हला द सेंट्रल मॅक्सिमम ऑफ द वन कोइन्साइड्स विथ द फर्स्ट मिनिमम ऑफ द अदर. हे खूप सोपं आहे. एकाच्या मॅक्सिमावर दुसऱ्याची मिनिमा येत असेल, कळायला लागले का बघा? एकाच्या मॅक्सिमावर दुसऱ्याची मिनिमा पडत असेल तर त्याला आपण म्हणतोय जस्ट रिझॉल्व्ह. द डिस्टन्स बिटवीन, आता ह्याच्या उलट, इथं लेस होतं तर इथं मोर असणार. द डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्सिमा ऑफ द टू ऑब्जेक्ट इज लेस होतं. आता इथं ग्रेटर दॅन द डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्सिमा ऑफ द फर्स्ट अँड फर्स्ट मिनिमम ऑफ द, त्याला आपण म्हणणार वेल रिझॉल्व्ह. सो 3 केसेस समजून घ्या. रेलिंग्स क्रायटेरिया म्हणतो आपण त्याला. सो जस्ट रिझॉल्व्ह, नॉट रिझॉल्व्ह आणि वेल रिझॉल्व्ह. नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट पॉइंट आहे, हे खूप महत्वाचा होता, रेलिंग्स क्रायटेरिया. नेक्स्ट आहे रिझॉल्विंग पॉवर. हा ना अंडर एस्टिमेटेड क्वेश्चन आहे हा, आणि हा व्यवस्थित कळून घ्यायला लागतो, समजून घ्यायला लागतो. तर रिझॉल्विंग पॉवर ऑलरेडी बघितलं. फॉर मायक्रोस्कोप बघतोय आणि फॉर टेलिस्कोप एक असणार आहे तुम्हाला, रिझॉल्विंग पॉवर फॉर टेलिस्कोप. सो इथं लॅम्बडा एन इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन एन. वी नो दॅट पार्ट डिफरन्स इज 2a sin अल्फा. आपल्याला झालेला आहे. सो 2a sin अल्फा काय? लॅम्बडा टाइम्स ऑफ एन किंवा लॅम्बडा एन आपण म्हणणार. लॅम्बडा एन म्हणजे लॅम्बडा अपॉन एन असणार आहे. लिमिट ऑफ रिझॉल्युशन येणार आहे लॅम्बडा अपॉन 2n sin अल्फा, जो आता पाथ डिफरन्स आलेला आहे तो 2a sin अल्फा. सो लॅम्बडा अपॉन एन म्हणजे आपण ह्याला हे म्हणतो. ओके, सो n sin अल्फा इज इक्वल टू न्यूमेरिकल ॲपेचर म्हणतो आपण त्याला, न्यूमेरिकल ॲपेचर. सो रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू 1 अपॉन ए, दॅट इज 1 अपॉन लिमिट ऑफ रिझॉल्युशन. लिमिट ऑफ रिझॉल्युशनला हे केल्यानंतर फायनली असं म्हणेल आर म्हणजे रिझॉल्विंग पॉवर आहे. इथं चेक करूयात आपण, तो त्याच्यासाठी घेतलेला आहे. सो डी, हे आपण काय करतोय? आपण डी, येस, ए बी हे डी डिस्टन्सला आहे, ए डॅश बी डॅश हे त्याचं लिमिट आहे रिझॉल्युशनचं. सो टू सॅटिस्फाय रेलिंग्स क्रायटेरिया पाथ डिफरन्स किती पाहिजे? 1.22 लॅम्बडा. आता हे खूप महत्वाचं होतं, हे एमसीक्यू साठी महत्वाचं होतं. लक्षात आहे इकडे, रेलिंग्स क्रायटेरिया सॅटिस्फाय करण्यासाठी, म्हणजे जस्ट रिझॉल्व्ह वगैरे करण्यासाठी, वेल रिझॉल्व्ह करण्यासाठी पाथ डिफरन्स मिनिमम किती पाहिजे? 1.22 लॅम्बडा. सो ह्याच्यामध्ये बाकी बी एम बी डॅश हे सगळ्या गोष्टी चेक केल्यावरती असं पाहिजे की फ्रॉम द डायग्राम बी एम ए डॅश, बी एम ए डॅश, कळायला लागलंय का बघा, मायनस बी एन ए डॅश, बी एन ए डॅश म्हणजे हा एक रोड आहे आणि हा एक रोड आहे. ह्यांच्यातला जो डिफरन्स असणार आहे तो किती पाहिजे? पाथ डिफरन्स झाला ना तो किती पाहिजे? मिनिमम 1.22 टाइम्स ऑफ लॅम्बडा पाहिजे किंवा 2a sin अल्फा पाहिजे. सो 2d sin अल्फा, 2d sin अल्फा इज इक्वल टू किती आले? 1.22. मला d पाहिजे ना, बाकी सगळं शिफ्ट करतो असं दिसेल, सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट. त्यानंतर d इज इक्वल टू किती दिसेल? हा फॉर्म्युला लक्षात ठेवा इल्युमिनेटेड लाईट साठी. येस, ओके. नेक्स्ट पॉइंट परत इथं आहे आपला, येस इथं आहे बघा. परत सेकंड आहे ल्युमिनस साठी, अप्लाइंग एबेस थेरी. पाथ डिफरन्स किती पाहिजे? 1.22. जस्ट रिझॉल्युशनला ते होतं वेल रिझॉल्व. आता जस्ट रिझॉल्वला असं पाहिजे सेम, आर इज इक्वल टू 1/d वगैरे हे सगळं चेक करत जाऊ. सिमिलरली टेलिस्कोप आहे, टेलिस्कोपला काय करायचं आहे? रिझॉल्विंग पॉवर इट इज द रेसिप्रोकल ऑफ लिस्ट अँग्युलर सेपरेशन. तुम्हाला माहिती असू दे, अँग्युलर सेपरेशन तिथे लिमिट ऑफ रिझॉल्युशन नाही आहे, तिथे अँग्युलर सेपरेशनचं लिस्ट असणार आहे. सो इट इज द लिस्ट ऑफ अँग्युलर सेपरेशन बिटवीन द ऑब्जेक्ट दॅट आर जस्ट रिझॉल्व. अकॉर्डिंग टू रेलिंग्स क्रायटेरिया, minimum separation I dash and I must be equal to the radius of the first dark, that is Airy's ring. So by the Airy's theory, path difference किती असणार आहे? 1.22 टाइम्स ऑफ लॅम्बडा असणार. सो ह्याच्यामध्ये चेक केल्यानंतर बी आय डॅश मायनस ए आय डॅश हे सगळं पुट केल्यानंतर परत आर साठी काय असणार आहे? 1 अपॉन थिटा. डी अपॉन किती येणार आहे? परत एकदा फायनली डी अपॉन किती येणार आहे? 1.22 टाइम्स ऑफ लॅम्बडा. सो आर हे महत्वाचं होतं, हा आउटपुट महत्वाचा आहे. R depends upon diameter, wavelength. Diameter increases, R increases. Wavelength increases, R decreases. कळायला लागलंय का बघा? सो हे दोन आउटपुट होतं इम्पॉर्टंट. ओके, सो बऱ्यापैकी आय गेस. येस, नेक्स्ट पार्ट जो आहे आपला तो ऍक्च्युली इथं हा लास्ट पार्ट आहे. ह्याच्यातले अजून एक 2-3 पॉईंट्स, 1-2 पॉईंट्स हार्डली जे थेरीचे आहेत, जे सिंपल आहेत ते आपल्याला करावेच लागतील. तर इथं वे ऑप्टिक्स आपला संपलेला आहे. आय होप की तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा
आणि कमेंट करा कसा वाटतो, किंवा सजेशन काय द्यायचे असतील तर प्लीज त्याच्यावरती कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकताय, किंवा कुठला एखादा टॉपिक पाहिजे असेल अजून एक्स्ट्रा तर तो पण तुम्ही सांगू शकताय. ऑलरेडी सगळी लिंक आपण म्हणजे एक पूर्ण सिरीज लॉन्च करतच आहे. सो नक्की या चॅनलला अपडेटेड राहा. पूर्ण फिजिक्समधले जे काही सगळे व्हिडिओ आहेत ते येत्या काहीच दिवसामध्ये सगळे पोस्ट करतोय. थँक्यू फॉर वॉचिंग.